चला माझ्या लाडक्या बालमित्रांनो, प्रोजेक्टाईल मोशनच्या नंतर आपण काय शिकलो 2D मध्ये UCM आणि कोनिकल पेंड्युलम. तर आज आपण त्याचे प्रिवियस इयर CETचे सगळे क्वेश्चन्स, सगळे नाही पण बऱ्यापैकी मॅक्सिमम क्वेश्चन्स आपण कव्हर करू. ओके चला पहा बरं, पहिला क्वेश्चन काय सांगतो बेटा आपल्याला इकडे, द रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड. हां पुढे बोला. हां चला वाचला क्वेश्चन, सांगा काय म्हणतात मग आता. हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड व्ही, अँग्युलर स्पीड ओमेगा आपल्याला माहिती आहे, आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इन सर्क्युलर मोशन इज. तर आता आपल्याला अल्फा काल शिकलो होतो का नाही आपण, आहे की नाही. चला क्विकली मला सांगा, एक हॉरिझॉन्टल सर्कल जर का आपण काढला, ओके, तर तुला माहिती आहे जर का सपोज अँटी क्लॉकवाईज मोशन असली, बरं का रे, बोल बरं पटपाट, थीटा कुठं जातो वरती, त्याच्या डायरेक्शनमध्ये काय असतो बेटा ओमेगा. आणि अल्फाचा विषय कसा आहे बेटा, जर का तो ह्या डायरेक्शनमध्ये आला तर काय करेल बेटा तो ओमेगाला इन्क्रीज. हां आणि ओर फाटा आहे म्हणजे काय करेल बेटा तो ओमेगाला, आहे की नाही बेसिक गोष्ट. बरं इथं विषय काय चालला आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन लिनियर, ओके, आणि बघ अल्फा ए ओमेगा व्ही ह्यांच्या टर्म्समध्ये आहे, ठीक आहे ना. मग आता ह्या अल्फासाठी फॉर्म्युला काय काय रे आपल्याकडे, काय काय काल मी तुम्हाला ॲक्सेलरेशन शिकवलं होतं का नाही. तो अल्फा कुठं होता, टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशनमध्ये आला होता, येस ऑर नो. अरे आठवा ना, टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन आपण काल केलं का नाही केलं. समजा ह्या पॉईंटला पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चाललेला आहे, हे कोणतं ॲक्सेलरेशन आहे टॅन्जेन्शियल, आणि इकडं सेंटरकडे कोणतं बेटा सेंट्रीपेटल, बरोबर आहे का नाही. हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ACPला आपण काय म्हणतो व्ही ओमेगा किंवा V²/R, आणि हा कोण होता बेटा R अल्फा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे का A इज इक्वल टू किंवा A टॅन्जेन्शियल, पटकन बोला R अल्फा आहे का नाही. ठीक, म्हणजे फायनली अल्फा आला AT/R. अल्फा काय आला बेटा A टॅन्जेन्शियल बटे R, ठीक आहे. बरं परंतु ओमेगा व्ही ह्या असे मला दिसत आहेत. मग एक काम करतो ना मी, ह्या आर साठी माझ्याकडे रिलेशन आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. मोठ्याने बोला काय रिलेशन आहे बाळा, व्ही इज आर ओमेगा, आहे की नाही. व्ही इज आर ओमेगा असेल बेटा तर पटकन सांग रे मला आर काय होईल रे, पटकन बोलणार आहो V/, ओमेगा. मग बेटा मला सांग दिस इज इक्वल टू ATला नुसतं ए लिहून, आता आपल्या लक्षात आलेलं आहे का बा टॅन्जेन्शियल आहे, ठीक आहे ना. सो आरला काय लिहायचं बेटा व्ही, आता तो आपण वरती लिहिला जमन का नाही, हात वर करा पटकन, किती जणांना कळतंय हे, व्हेरी बेसिक. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आपण पटकन काय केलं बेटा, वेदांत समजते का, खालच्या खाली लिहायच्या ऐवजी आपण काय केला वरती लिहिला, कारण तिकडे CETमध्ये आपल्याला काय असं एवढा वेळ नसतो. मग आता हे पायवर मॅच होतंय का, A ओमेगा आपण विभाग पहिलाच ऑप्शन मॅच झाला, झेपा की नाही झेपा. मग लिहायचं का पुढं जायचं, मग लिहिन ते पटकन, बघत काय बसली. ते चित्र बित्र नको काढीत बसू, ते सगळं झालेलं आहे. तू फक्त एवढा फॉर्म्युला लिहिन ते प्रूफ लिही, बसशीन परत चित्र काढीत. आता काल झालं ना ते सगळं. संख्या कमी कस काय रे आज, उद्या गणपतीत नाचायला गेले काय सगळी. हा थोडं पटपटल्या, थोडा लिहिण्याचा स्पीड वाढवा. पुढे ये ना बेटा, पुढे जागा आहे ना इकडे. समजलाय का व्यवस्थित, लॉजिक काय होत्या क्वेश्चन मध्ये सारिका, अल्फा. अरे अल्फा पाहिल्यावर माझ्या डोक्यात काय आलं, अरे काल शिकलेल्या फॉर्म्युलामध्ये ACP आणि AT पैकी मला कुठं सापडला तो AT, पण माझा फॉर्म्युला पाठ आहे, तुमचा फॉर्म्युला पाठ नाही. तर ते पाठ करा, पण नुसता रट्टेबाजीचा विषय नाही, जरा थोडं समजून घ्या. ATचा रोल काय रे, अरे ते कशासाठी आहे, स्पीड वाढवायसाठी, नॉन UCM आहे का नाही. ACP कशासाठी आहे, ACP डायरेक्शन चेंज करायसाठी. झेपा की नाही झेपा, झालं का. चला वाचा, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग UCM. UCM म्हणजे मोठ्याने बोला काय रे बेटा, बर इन अ सर्कल ज्याची रेडियस काय रे बेटा R इज E. ते काय म्हणतात कायनेटिक एनर्जी काय बेटा E. ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल काढा, कसं करायचं रे बेटा. हां काय काढा म्हणतायत, ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. बालमित्रांनो UCM आहे म्हणजे कोण शहीद होणार, ए गुडुल्या
अरे ए सेंट्रीपेटल आणि ईटी पैकी कोण शहीद होणार UCMA म्हणजे? अरे झेपिंग का नाही झेपिंग? अरे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ना, म्हणजे स्पीड वाढवायचं किंवा कमी करायचं काही कारण? उघडा डोळे बघा नीट. हा ए टॅन्जेन्शियल कुठं कॅन्सल आउट होणार कळतंय का? मग फक्त कोण उरला? ACP म्हणजेच लिनियर ॲक्सलेशन सेंट्रीपेटल उरलं. इज दॅट ओके? ठीक. बरं, तर यांचं काय म्हणणं आहे बुवा? EA. इट्स ओके. बालमित्रांनो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पटकन सांग रे मला. काय रे हा कलर चांगला दिसतोय का? पटकन सांगा. ग्रीन दिसतोय ना? ओके. 1/2 mv². ए बेटा ते काय म्हणतायत त्याचं नाव आम्ही E दिलं. कायनेटिक एनर्जीचं नाव फक्त काय दिलं बेटा? E. आणि आपल्याला फॉर्म्युला तिचा माहिती आहे. बरं, यांचं काय म्हणणं आहे? ॲक्सलेशन ऑफ पार्टिकल काढा. काय काढा बेटा? ॲक्सलेशन. मग आता मला सांगा, ते तर शहीद झालं. एकच ॲक्सलेशन आहे सेंट्रीपेटल आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बोल पटकन. काय काय? हां, V ओमेगा. आता मला सगळ्यांनी बंद करा माझ्याकडे पहा. ACPचा फॉर्म्युला पटकन सांगा. काय रे बेटा? अगोदर असं म्हणा V²/R. काय म्हणा? आणि पुढचा काय रे बेटा? हे तर बरोबर आहे का नाही? बर बेटा, हे नेमकं विषय असा आहे, एक फॉर्म्युला हा आहे, एक फॉर्म्युला हा आहे. वापरायचा कोणता हे कसं ठरवायचं? जिथं अँग्युलर वेलोसिटीचा विषय येईल तिथं आपण काय वापरू? ओमेगा. जिथं लिनियर वेलोसिटीचा विषय येईल तिथं काय वापरू आपण? V. लक्षात आलंय का? बरं, ह्या क्वेश्चनमध्ये ओमेगाचा काही रोल आहे का? पहा रे जरा व्यवस्थित. नाही. अरे मग ACP इज इक्वल टू V²/R. मग ते ॲक्सलेशन काढा म्हणले तिकडं पाय, ते V²/R आहे. अरे इज दॅट ओके? परंतु कायनेटिक एनर्जी पिक्चरमध्ये आली पाहिजे. आता नीट ऐक. V²/R. कायनेटिक एनर्जी 1/2 mv² आहे. काय बेटा? 1/2 mv². व्हीचा स्क्वेअर तर दिसतोय, मग कोण पाहिजे? 1/2 m. अरे कोण पाहिजे? मग बाळा मी जरी तर बघ ना 1/2 m केला तर 1/2 mv² फॉर्म्युला सापडून मला. ए बेटा, मी 1/2 m केलाय म्हणजेच मी वरती m आणि खाली 2. तर चैतन्य मी उलट करतो ना, वरती 2 खाली m. झेपा की नाही झेपा? अरे m/2 चं 2/m केलं ना, बॅलन्स केलं ना ते. चला कळतंय सगळ्यांना? ठीक आहे. V²/R आणि बघ हे बॅलन्सिंग केलं. इज दॅट ओके? सर या बॅलन्सिंगचा फायदा काय झाला आपल्याला? इकडे पहा आता बेटा, हा फॉर्म्युला सापडला का नाही जरा पटकन सांगा. 1/2 mv². कोण आहे रे बेटा? E. म्हणजे तुझं ॲक्सलेशनचा फॉर्म्युला E मध्ये आला का नाही आला? हां, मग काय लिहू रे बाळा मी? बोल ना. याला काय लिहायचं? E. वरती कोण आहे? 2. मग ते काय झालं? 2. खाली कोण आहे रे बाळा? झेपा की नाही झेपा? 2E/mr किंवा RM. पटकन हात वरती करा. किती जणांना कळलं? व्हेरी सिम्पल. बरोबर आहे की नाही? कायनेटिक एनर्जीला पिक्चरमध्ये आणायचं होतं तर मी आणलं तिला. काय करून? 1/2 m ने मल्टिप्लाय करून. आणि 1/2 m घेतला म्हणजे m/2 घेतला तर मी मल्टिप्लायकेशन केलं 2/m आणि बॅलन्स केलं. विषय संपला. आणि थोडंसं पटपट लिहा म्हणजे सगळ्याचे सगळे उदाहरण होतील आपले. वही मोकळं नाही बसायचं. ज्याला मोकळं बसायचं त्याने उत्तरं द्यायची. कोनिकल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा प्रत्येक फॉर्म्युला सांगा. मोकळं नाही बसायचं. वाय वारवा मोकळं 10 बसले 10 काय 98% तुला 10वीला आणि मग हायब्रिड क्लासरूममध्ये बसला. हा ओके, ग्रास्पिंग तुझं पक्का पोर आहे तू. भरव ती वय भरव. घरच्याला दिसलं बाई वय भरलेली मोकळा बसवतो आणि मी ज्या दिवशी म्हणून वही चेक करायचं तेव्हा वाय भरून आणतो. असा क्वालिटीचा आहे तू. बरोबर वाय भरवा. बुद्धी कमी असली तरी चालेल, ते वाय भरायला दिसल्या बाई घरच्यांना. चला झालंय का? चला पुढचा क्वेश्चन पहा. ए कॉइन इज प्लेस्ड ऑन अ रोटेटिंग टर्न टेबल रोटेटेड विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. काय म्हणणं आहे यांचं? एक टर्न टेबल आहे. ओके, हे रोटेटिंग टर्न टेबल आहे. बर, ह्या इथं एक कॉइन ठेवलेलं आहे. बर, काय म्हणणं आहे यांचं? रोटेटेड विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. याला फिरवलं गेलं कोणत्या स्पीडने रे बेटा? ओमेगा. बर, द कॉइन जस्ट स्लिप्स इफ इट इज प्लेस्ड
ॲट 4 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द टेबल. म्हणजे सेंटर ऑफ द टेबलपासून किती दिलं बेटा मला? 4 सेंटीमीटर. ऑब्विसली ही त्याची काय झाली? रेडियस. त्या कॉईनसाठी काय झाली? रेडियस. पण ते काय हो राहिलं? जस्ट स्लिप. जस्ट शब्द आला आहे बघ, जस्ट. ओके, जस्ट शब्द आला म्हणजे 8वी फाउंडेशनचा विषय हा. तिथं फ्रिक्शन नावाचा टॉपिक होता. आलं का लक्षात? फ्रिक्शन 3 प्रकारचं आहे. कोणतं कोणतं रे? स्टॅटिक, कायनेटिक, रुलिंग. त्याच्यापैकी हा विषय कायनेटिकचा. ठीक. पुढे चॅप्टरमध्ये परत एकदा आपल्याला शिकवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे गरिबी हटाव आंदोलन असतं आपल्याकडे, तर आपण ही गरिबी 4थ्या चॅप्टरमध्ये परत एकदा क्लिअर करणार. हां, आपण तर काय लक्ष देणार देणार तर असा लाजत म्हणला आहे. हां, 4 सेंटीमीटर. ओके. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज डबल, अँग्युलर व्हेलॉसिटी काय केली? डबल केली. म्हणजे बेटा ओमेगा मी म्हणतो सेकंड ही डबल आहे पहिल्याच्या. झेपा की नाही झेपा? बरं, असं म्हणणं आहे. ॲट व्हॉट डिस्टन्स विल कॉईन स्टार्ट टू स्लिप. तर कोणत्या डिस्टन्सला इट विल स्टार्ट स्लिपिंग? बेटा पहिल्या डिस्टन्सला आपण काय म्हणू? R1. आणि मग ते म्हणतायत नवीन डिस्टन्स किती असेल? झेपलं का नाही झेपलं? मग मी नवीन डिस्टन्सला काय म्हणू? R2. आलं का लक्षात? सगळ्यांनी लिहायचं बंद करा. कन्सेप्ट आहे का इथं काय? जेव्हा हा टेबल फिरणार कॉईनवरती फोर्स लागणार का नाही लागणार? तुम्ही बसने कारने प्रवास करत असता, जेव्हा लेफ्टला टर्न मारते कार किंवा गाडी अचानक, तुम्हाला धक्का कुठं भेटतो? राईटला भेटतो, बरोबर आहे नाही? गाडी अचानक थांबते, काय होतं रे? आपण पुढे जातो. गाडीचा बेसिकली थांबली म्हणजे मागं आणि आपण पुढं, उरफाटी डायरेक्शन, बरोबर आहे? सो बॅलन्सिंग अनबॅलन्सिंग पुढे चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहे. इथं विषय काय राहिला? तो फिरतोय. फिरण्यासाठी काय रिक्वायर्ड आहे? सेंट्रीपेटल फोर्स. काय रिक्वायर्ड आहे? सेंट्रीपेटल फोर्स. आणि हा सेंट्रीपेटल फोर्स कोण देतं बेटा? फोर्स ऑफ फ्रिक्शन. काय लक्षात ठेव? फोर्स ऑफ फ्रिक्शन. सो इथं कोण कोणाला बॅलन्स करेल बघ? सेंट्रीपेटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्याला आपण स्मॉल एफ लिहितो. काय लिहितो बेटा? स्टॅटिक फ्रिक्शन. ते पुढे चॅप्टरमध्ये कळेल तुला. लक्षात आलं सगळ्यांना? बरं. सो FCP चा फॉर्म्युला काय रे बेटा? MR ओमेगा स्क्वेअर. कशामुळे मी हा घेतला? बेसिकली मला फॉर्म्युला माहिती आहे, पटकन बोला. F सेंट्रीपेटल मोठ्या फॉर्म्युला काल दिला होता तुला, MV स्क्वेअर बाय R, हां, किंवा MR ओमेगा स्क्वेअर. तिसरा MV ओमेगा आहे पण आपण तो काय वापरत नाही, त्याची काही गरज पडत नाही. झेपलं एक सगळ्यांना? अरे याच्यात नवीन काहीच नाही. ॲक्सलरेशन आहे ना, V स्क्वेअर बाय R किंवा R ओमेगा स्क्वेअर. आलं का लक्षात सगळ्यांना? ठीक. MR ओमेगा स्क्वेअर का वापरला? ओमेगामुळं. फोर्स ऑफ द फ्रिक्शन बालमित्रांनो म्यूएस इंटू एन. काय फॉर्म्युला आहे त्याचा? म्यूएस इंटू, फाउंडेशनमध्ये मी हे सगळं शिकवलेलं आहे. मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असतो बेटा? म्यूएस इंटू एन. आणि एन इज द नॉर्मल रिॲक्शन. कम ऑन, एन इज द नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन हे मी कोणाला बॅलन्स करते? वेटला. इकडं पाय ना, जे बॅलन्सिंग इथं होईल ना, नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. आणि ती नेहमी कोणाला बॅलन्स करते? mgला. वजन काट्यावर तुम्ही उभं राहता, ते तुमचं वजन दाखवतं की नाही? तुझं वजन काय असतं? mg. आणि ते कोणाला बॅलन्स करतं? नॉर्मल रिॲक्शनला. झेपलं का सगळ्यांना? सो एन इज mg. ठीक आहे. सो एन इज mg म्यूएस. मग इकडं पहा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला त्यांनी काय दिलं होतं? प्रपोर्शनॅलिटी. ओमेगा 2 हा डबल झालेला आहे पहिल्याच्या, बरोबर आहे का नाही? म्हणजे ओमेगा चेंज होतोय. कोण चेंज होतो बेटा? ओमेगा. पाय ना, यमला यम काय झाला? कॅन्सल. ओमेगा बदलतोय का नाही? आर पण बदलतोय का नाही? म्हणजे व्हेरिएबल कोण कोण आहे? आर आणि ओमेगा. म्यूएस बदलला का? नाही, तो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे तो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. कोण आहे बेटा? कोएफिशियंट. तो फिक्स राहणार आहे. जी कोण आहे? अरे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. अरे हा दुसरा एक्सपेरिमेंट काय चंद्रावर जाऊन झालाय का? दुसऱ्या कुठं प्रथा याच्यावर जाऊन झालाय का? प्लॅनेटवरती. प्लॅनेट बदललंय का? नाही. म्हणजे हा तर कॉन्स्टंटच होता. ग्रॅव्हिटी सुद्धा. माझी एक सवय तुला माहीत असेल, काय रे? गोल करायचं बघ याला पण. आणि बरं, हे तर उडालं. म्हणजे कोण आला? आर ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट. कम ऑन, काय आला? मग याला आपण कसं लिहितो बेटा? डाव्या साईडला R1 ओमेगा 1 स्क्वेअर, तो उजव्या साईडला R2 प्रपोर्शनॅलिटी. अरे झेपलं नाही झेपलं? बरं, काढायचं काय रे बेटा मला? R2. मग बेटा मी R2ला असं लिहू का? हा ओमेगा 2चा स्क्वेअर याच्या खाली काय होईल? डिवाइड. म्हणजेच R1 आणि ओमेगा 1 भागिले ओमेगा 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हात वर करा पटकन. किती जणाला झेपलंय?
हां, ज्याला नाही झेपलं त्याने 8 साईडला पटकन पळायला पाहिजे आता, कारण आता काही राहिलं नाही. गुणिलेचा नुसता काय केला, भागिले. स्क्वेअर असल्यामुळे फक्त काय लिहिला, एकत्र लिहिला. त्याचं रिझन काय बेटा, R1 किती दिलंय पाय ना, 4 सेंटीमीटर. किती दिलं, 4. ते काय म्हणून राहिले बेटा, ω2 डबल केला. कमॉन, ω2 काय केला, मग त्यांनी टाकून ब्रॅकेटचा स्क्वेअर. ω1 ला ω1 कॅन्सल, विच इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 1/2 चा स्क्वेअर 1/4. 4 1 4. म्हणजे नवीन डिस्टन्स किती आलं रे बेटा, 1 सेंटीमीटर. सगळ्यांना झेपलं का नाही झेपलं. आणि मग हा ऑप्शन आला 1. काहीच नाही, बेसिक क्वेश्चन आहे हा सीईटीचा. तुला नीटमध्ये दिसतील बऱ्याच मागच्या वर्षीच्या. आलं का लक्षात. जेईला अजून टफ असतात, हे एकदम बेसिक क्वेश्चन होता. याचं लॉजिक काय होतं बेटा, ह्या क्वेश्चनचं लॉजिक काय होतं पटकन सांगा. सेंट्रीपेटल फोर्स बॅलन्सेस फोर्स ऑफ फ्रिक्शन. काय लॉजिक होतं बेटा, सेंट्रीपेटल फोर्स बॅलन्सेस फोर्स ऑफ फ्रिक्शन. आलं का लक्षात. टू प्रिव्हेंट फ्रॉम स्लिपिंग. तुम्ही जेव्हा घसरगुंडी खेळता, ही अशी तिरकी असते का नाही घसरगुंडी, हां, तुम्ही असे खाली खारकाता, बरोबर आहे. त्या घसरगुंडीचा जो सरफेस आहे तो कसा असतो, गुळगुळीत. तो खरबडीत असतात, किती मजा आली असती. अरे बरोबर आहे की नाही. डुर्र, तुम्ही खाली चड्डीवर फर फाटली. विषय असा आहे, तुम्ही मूव होताय खाली, फ्रिक्शनला काही कळत नाही. त्याला वाटतं लेकरू पडायला लागले. फ्रिक्शनला काय वाटतं, लेकरू पडायला लागले. म्हणून ते तुला वाचवायसाठी कुठं फोर्स लावतं, वरती. अरे तुला झेपलं घे, छोटा एफ फोर्स ऑफ द फ्रिक्शन वरती, बरं का. आणि तुझी मोशन खाली. कळतं एक सगळ्यांना. त्याला वाटतं लेकरू खाली पडू राहिले. त्याला काय कळतं ते माझ्या करू राहिले. त्याला काय घेणं आहे, सरफेस गुळगुळीत आहे कसं आहे. त्याला वाटतं लेकराची मोशन कुठं झाली, खाली, त्याला वाचवाव. आलं का लक्षात. ते असं बॅलन्स करतं. इथं कार्यक्रम तोच आहे. ते स्लिप व्हायला लागलं ना कॉईन, मग त्याला कोण वाचवायचा प्रयत्न करू राहिलं, फ्रिक्शन. हे यार झेपतं एक सगळ्यांना. हे सर असे उदाहरण दिलं का लय झेपतं सर. ते तसे उदाहरण लय बोर होतं. पुस्तकात सगळं असंच पाहिजे सर, आहे का नाही. येईन आपलं पुस्तक मार्केटमध्ये येईल, व्हायरल होईल का नाही पुस्तक लई. हां, आम्ही 2-2 कॉपी घेऊ सर, तुम्ही आणा फक्त. चल, झालं लिहून सगळ्यांचं. लॉजिक लक्षात ठेवा. लॉजिक काय लॉजिक होतं या क्वेश्चनचं, गोल फिरताना कॉईन पडतंय, तर ते गोल फिरताना त्याला कोण वाचवतंय, फोर्स ऑफ फ्रिक्शन. कोण वाचवतं बेटा, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन हे जसं खाली जाताना फ्रिक्शन वरती आहे की नाही. हां, फ्रिक्शनची व्याख्याच ती आहे, अपोजिशन टू द रिलेटिव्ह मोशन. अपोजिशन टू द रिलेटिव्ह मोशन. चला, झालं का. पुढे पहा, डिफरन्स बिटवीन मॉड्यूलमधला 7 मी ते सगळं मेन्शन करून ठेवलं आहे. अलग लक्षात सगळ्यांना. तुम्ही फक्त 7 वाकडा टाकत जा, पुस्तकात सगळं आहे. हां, डिफरन्स बिटवीन अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज. आणि बघा आपल्याला ऑप्शन्स दिले. ओके, आता मला सांगा बालमित्रांनो, तुला काढायचा आहे डिफरन्स कोणामधला रे बेटा, अँग्युलर स्पीडमधला. पण आपली अडचण कुठे, फॉर्म्युलेज पार्ट नाहीत. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर स्पीड, ओमेगा रेट ऑफ चेंज ऑफ थीटा. अरे बरोबर आहे नाही. संपूर्ण एक राऊंड मारला तर थीटा किती होईल बेटा, 2π. आणि टायमाला आपण काय लिहितो, कॅपिटल टी. अरे तुला झेपतंय का नाही. सो ओमेगाचा फॉर्म्युला आला ना, 2π/t. मग बेटा इथं म्हणताय डिफरन्स काढा अँग्युलर स्पीड ऑफ कोणता हँड रे बाळा, मिनिट हँड आणि सेकंड हँड, आहे की नाही. क्लॉकचा मिनिट हँड आणि सेकंड हँड. मग बेटा डिफरन्स इकडं ना, ओमेगा मिनिट हँडला काय म्हणू, यम. सेकंड हँडला आपण काय म्हणू, यस. अरे हा फरक काढायचा ना आपल्याला. मग विच इज इक्वल टू 2π/T कोणाचा रे बेटा, मिनिट हँड, मायनस 2π/T कोणाचा रे बाळा, सेकंड हँड. झेपतंय का. मग व्हॉट इज, आता पहा घड्याळाचा क्वेश्चन आला ना, तर सगळ्यांनी पहा रे वरती आणि मला मोठ्या हातात उत्तर द्या. घड्याळाला काठी किती आहेत, 3 सेकंड, मिनिट, आवर. जेव्हा जेव्हा विषय टाइम पिरियड येईल, कम ऑन, कॅपिटल टी फॉर टाइम पिरियड. बेटा टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड, बोला बरं पटकन. अरे 60 सेकंद आहे ना. अरे ते टोक 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 सेकंद काटाने एक राऊंड हाणलो, टाइम किती होतो, 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. हां, कॅपिटल टी. टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड, सांग बरं पटकन किती, 60 मिनिट्स. म्हणजेच कसं लिहू, दोन्ही लिहू का. हां, 60 मिनिट म्हणजेच बोलणार आहो 3600, बरोबर आहे की नाही.
टाइम पिरियड ऑफ अवर हँड मोठ्याने बोंबला. तास काटा. हा हा अरे तास तिकडं पाय ना, ते घड्याळ माझ्याकडे बघतही तिथं पाय ना. तास काट्याने जर एक राऊंड हाणल्यावर किती टाइम होईल? 12 तास होते ना. उघडा डोळे बघा नीट, बरोबर आहे की नाही? 1 2 ते 12 आकडे आहेत ना. 12 टाइम्स पाय. मग आता कसं लिहू बोल ना? 12 गुणिले हा 12 इंटू. अरे जमन का नाही? अरे बरोबर नाही? एका तासाचे 3600, तसे ते 12 वेळा होते ना. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पटकन काढायचं. आणि वापर बरी दादा. हां, दोघातून कोण कॉमन आला बेटा? 2 पाय. मग कंसात काय राहिला? 1/Tm - 1 हां, टाका व्हॅल्यू पटकन. 2 पाय. आता पाय ठेवावं लागेल कारण इथं ऑप्शनमध्ये आहे. कंसात 1/Tm किती आहे बेटा? 3600. सो 1/3600. चला सेकंडचा, बरोबर आहे की नाही? दोघांचा बेस सेम करायसाठी काय करावं लागेल मला? याला बी 60नी मल्टिप्लाय डिवाइड. अरे जपते का नाही? चला मग दोघांचा बेस किती झाला बेटा? आहे का नाही? दोघांचा बेस काय झाला? 3600. वरती पाय 1 - 60 किती आला रे? -59. ठीक आहे ना. मायनस प्लसचं आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु ऑप्शन्समध्ये पहा 59 पाय 59 पाय वरती दिसतंय. याचा अर्थ दोनांनी काय करणं आहे आपल्याला? ओके, मग काय आलं बेटा आन्सर आपलं? 59 पाय बाय 1800. ऑप्शन लिहा पटकन. आदित्य ली. घरी तर काही करीतच नाही तू, इथं बसलंय बघत. लय स्मार्ट विद्यार्थी असल्यासारखं जास्त काय हायब्रिड क्लासरूममध्ये बसलाय. आता घरी गेलं की एकदम मनाने सोडवणार आहे. काही घंटा येत नाही तुला. फुगिरी कोणीही हाणू नका. तुमच्या बुद्धिमत्तेची पातळी मला फक्त पहिल्या 3च लेक्चरमध्ये कळालेली आहे. किती? हां, त्यातल्या 70% पोरांची पहिल्याच लेक्चरमध्ये कळालेली आहे. आणि बाकी उरलेल्यांची लईतले 2 एक्स्ट्रा लागले बा. त्याच्यानंतर तुमच्या तोंडाकडे पाहिलं की मला सगळा रिझल्ट आता कळालेला आहे काय येणार आहे. फक्त तुम्ही काय करा, आईबापाला लई बुडू नका. आता आत्तापर्यंत त्यांचा कार्यक्रम वाजवलेलाच आपण, तर इथून पुढं काही लई बरबादी करू नका. निदान मास्तर सांगते तसं लिहा, वया भरवा. मध्ये निदान ते आम्हाला भांडायला तरी येणार नाहीत. हां, इथं मोकळं नाही बसायचं. मोकळं बसायचं, नीट घरी निघायचं. हां, आणि मोकळं बसायला पर्याय आहे ना. फक्त मी सांगेन ते उत्तर द्यायचे, नाही तर धोपाटी खायची. मोकळं नाही बसायचं. सोपं वाटत आहे का सर? तुमच्याकडे आल्यापासून अजून अवघड वाटत आहे. कॉलेजला लई सोपं आहे. कॉलेजला नव्हतं थेरी चाललंय. अरे बरोबर आहे नाही? चला झालं का सगळ्यांचं हे? एखाद्या अर्धी स्टेप थोडी गाळीत जा. हे कॅल्क्युलेशन घरी करता येत जाते ना. पार बोर्डाच्या पेपरला बसल्यासारखा दानका लावता तुम्ही. पुढचं पाहायचं मागं लिहायचं, पुढचं पाहायचं मागं लिहायचं. एखादा अर्धी स्टेप गाळा. उदाहरणं ज्यादा सोडत झाली पाहिजे. वाचा. अँग्युलर स्पीड ऑफ आवर हँड ऑफ अ क्लॉक इन डिग्री पर सेकंद. आता किती चिंटू क्वेश्चन आहे हो, पटकन आला पाहिजे अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये. बोला ते काय काढा म्हणतायत? अँग्युलर स्पीड. आताच आपला फॉर्म्युला झालेला आहे. काय रे बच्चा? 2π/t आहे का नाही? हां, तर आता इकडे पहा 2π/t. अँग्युलर स्पीड ऑफ आवर हँड म्हणून राहिले. ए बेटा मग आता 2π/ सांगा कॅपिटल T आवर हँडचा 12 गुणिले 3600 सेकंद. 12 गुणिले 3600 सेकंद. मग अशीच पाहिलं आपण, आहे की नाही? चला इकडं ऑप्शनमध्ये, अच्छा कशामध्ये म्हणता येत रे? डिग्री पर सेकंड. काय म्हणतात बाळा? डिग्री पर सेकंद. सेकंदाचा कार्यक्रम झाला पण डिग्री राहिलं ना, आहे का नाही? पायलाच किती लिहायचं बेटा? 180. कमॉन, पाय म्हणजेच किती डिग्री? 180 अपॉन. चला मग आता ह्या झिरोला हा झिरो गेला. 18 × 18 18 दुने 36. ते झालं 20. बे 1 बेन बे 10 1/120. पहा बरं 1/120. छापलो. पाय चिंटू क्वेश्चन होता का नाही? कधी विचारला होता तो?
2016ला, तेव्हा ते तुम्ही पहिलीत. तो जुना जमाना. आता असं चिंटू क्वेश्चन येईन का? नाही येणार. चुक नाही येणार. मग कशाला घेतला सर? मानसिक समाधानाकरता घेतला हा. का चला भाऊ आपण सीईटीचे उदाहरणं सोडू राहिलो. पहिले गरीब उदाहरण घेतले, आपण असेंडिंगनी चाललोय. वर क्वेश्चन नंबर टाक 9 मॉड्यूल मधले प्रिव्हियस इयर आहेत ते. झालं का? चॅप्टर कळाला सगळ्यांना? आता आपली ट्रिग्नोमेट्री 2 ची एक टेस्ट बाकी आहे, तिला घ्यायला काही हरकत. आणि हाही चॅप्टर आता जोरात तयार झालेला आहे. झालं का नाही? चला वाचा. अँग्युलर सेपरेशन बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड. पाय बरं एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. घड्याळाच्या काट्यांमधला अँगल काढण्यासाठी तुला एक शॉर्टकट ट्रिक दिली होती मी, आठवते का? हा, काय होती रे बेटा? दॅट थीटा इज मायनस, कळतंय का? अरे तुला झेपतंय का नाही? अरे दिलं होतं ना तुला, एम फॉर मिनिट्स, एच फॉर आवर्स. आर झेपिंग का नाही झेपिंग? हान रट्टा. बी डबल के जे बी म्हणजे काय? बाबा कार केले की जडीबुटी रट्टा मारो. सीट असा क्वेश्चन 19 साली आलता. हा, हान रट्टा. दोन घड्याळाचे जे दोन काटे आहेत, राईट, कोणते कोणते काटे बेटा? मिनिट हँड आणि आवर हँड. यांच्यात तुला अँगल विचारता येईल. कमॉन, 12:20 याच्यात 12 काय रे बेटा? 12 आणि 20 काय? हाँ, सो डाल दो फॉर्म्युला. सो रिक्वायर्ड थीटा बोल बेटा 11/2 इंटू मिनिट्स किती आहेत? 20 स्वाहा मायनस 30 इंटू तास किती आहेत? 12 स्वाहा. सोडवा, भाग द्या. 2 10 20 11 × 10 110 मायनस 12 त्रिक 36 360. फरक किती आला रे? -250. फरक किती आला? आपल्याला मायनस प्लसची काही घेणं देणं नाही. पण इथं 250 दिसाना. तू म्हणशील बाबाला घाला पोत्यात. हा ना, बाबा चुकला नाही. विषय असा आहे बालमित्रांनो, निगेटिव्ह अँगलचा अर्थ आपण शिकलो ना प्रॉपर. अरे आहे की नाही? निगेटिव्ह 250 जर मला मोजायचं, निगेटिव्ह 250, तर मी खालून निघणार, बरोबर की नाही? अरे क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. मग मी खालून निघलो बेटा, इथं आलो, किती आले? 90. हे किती आले? 180. हे किती आहेत? 250. कुठं आला नेमका? हा खालून तिसरा आला ना तो. हा, ते क्वार्टर लई नको तू रड करू. इकडं बाय. अरे इथपर्यंत आला का नाही आला? आणि मग हे किती झाला? मायनस, पटकन बोल ना, 250. आणि मी जर तिकून सुईचा मोजला असता तर खुचूक पटकन सांग, प्लस 100. हा, असं होतं वय, आज सांगायचं ना. मग तर मला काय माहिती, तू डोकं लावायचे. ऐक, तुला ऑप्शनमध्ये हे बघा 250चं काही कारण नाही, कारण आपण आलो 11वीला. लहानपणी याला कोणता अँगल म्हणायचो आपण? रिफ्लेक्स अँगल. काय म्हणायचं बेटा? रिफ्लेक्स अँगल. आता आपण मोठे झालो, आता आपण नेहमी काय घेतो? 0 to 180. अरे शिकलो ना आपण वेक्टरमध्ये 0 to रेट दे कर तुम्हाला. हे सर नाही म्हणायला काय ऑप्शन आहे? परत तुम्ही डा फरतान. हा म्हणायचं, सरचा नाद मिटवायचा, जगा आणि जगू द्या. चला झालं लिहून सगळ्यांचं. हे ती जडीबुटी त्या वक्ती पाठ कर. काय रट्टा मारायचा? 11/2 मिनिट्स मायनस 30 इंटू आवर्स. मिनटं टाकून द्यायचे, आवर टाकून द्यायचे, ॲन्सर काढायचं. आणि ते 180 पेक्षा मोठं आलो काय करायचं? 360 मधून वजा करायचं. काय करायचं? वजा करायचं. तो वजाच करायचा असं काही नाही. ऑप्शन 250 असं आपण टिक आणला असता. अरे कळतंय का? पण निगेटिव्ह 250चाच अर्थ पॉझिटिव्ह 110. आणि हे सगळं झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लाज वाटली पाहिजे नाही कळत म्हणायला, बरोबर आहे की नाही? याचे चांगले डझन बरोबर चांगले 20 उदाहरण घेतले असते ना आपण. कुठं रे? शाबास. ते म्हणतंय ट्रिग्नोमेट्री, आर्गन डायग्राम, कॉम्प्लेक्स नंबर, मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. मॉड्युलस अँड कैला आठवणा बी भो कधी झालं हे? बाबा लबाड बोलतो का काय? हा, इन युसियम. थांब रे, युसियम म्हणजे काय? चैतन्य.
हां ये बाबो त्याला UCM आहे ना. तुझं नाव काय बेटा? रोहन. UCM म्हणजे ये बाप 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 काय मॉडेल आले हे. समर्थ युनिफॉर्म सर्क्युलर. एक रेकॉर्डिंग असं बी पाहिजे. अर्ध्या स्क्रीनमध्ये बाबा कारखेले आणि अर्ध्या स्क्रीनमध्ये मॉडेल्स लय खतरनाक. ते माझ्यापेक्षा तुम्ही लय व्हायरल होतात. हां काय चाललंय तेच कळा ना. चॅप्टरच कळा ना काही काहीला. चैतन्य चॅप्टर नाव काय रे? मोशन इन स्ट्रेट लाईन. मंडळ आपले आभारी आहे. तो झाला. हे प्लेन चाललंय. चला जाऊ जाऊ कसं व्हायना बा. अर्ध का व्हायना. बरोबर आहे सर. त्यातलं लाईन खोडा प्लेन टाका घ्या मिटून. हां इकडं बरे. UCM मध्ये टाईम इंटरव्हल डेल्टा टी काय रे? 0. डेल्टा टी 0 म्हणजे काय? निग्लिजिबल टाईम. डेल्टा म्हणजे काय? निग्लिजिबल. इन्स्टंटॅनियस काय म्हणायचं त्याला? इन्स्टंट. अँगल बिटवीन ए बेटा कोणामधला अँगल? चेंज इन व्हेलॉसिटी. कम ऑन कशामधला अँगल बच्चा? चेंज. मला वाटतं हा पेन काय क्लिअर दिसत नाही. बरोबर का? हा दिसतो क्लिअर. चेंज इन द व्हेलॉसिटी अँड लिनियर व्हेलॉसिटी. ए बेटा कोणामधला अँगल म्हणून राहिले ते? चेंज इन व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. ए बेटा चेंज इन व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी कोण असतं? ॲक्सेलरेशन आहे की नाही? म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीला ए बेटा काय लिहू शकतो आपण? ॲक्सेलरेशन आहे की नाही? आणि लिनियर व्हेलॉसिटी ऑब्विसली व्ही. अरे बरोबर नाही? ह्या दोघांच्या मधला अँगल काय असतो? याला म्हणायचं गरिबी. अरे का धड्या अख्खा धडा झाला रे. अख्खा धडा झाला. अरे कोणत्याही पॉईंटला पार्टिकल जर का माझा अँटी क्लॉकवाईज चालला लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय रे गोडुल्या? काय? टॅन्जेन्शियल आहे ना. लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे? टॅन्जेन्शियल. लिनियर डिस्प्लेसमेंट कसं आहे? टॅन्जेन्शियल. अरे काल माझा जीव गेला सांगू. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं आहे? ॲक्सियल. अरे काल दिलं ना तुला सगळं. ही टॅन्जेन्शियल आहे लिनियर व्हेलॉसिटी. बरोबर आहे का? आणि ॲक्सलरेशन कसं रे बेटा? सेंट्रीपेटल. कसं आहे रे बेटा? सेंट्रीपेटल. कारण की जेव्हा पण UCM असते तेव्हा कोण शहीद होतं बाबड्या? हां टॅन्जेन्शियल 0. कशामुळं? UCM आहे कॉन्स्टंट आहे. अरे लक्षात आलं का? किती अँगल आहे हा? 90 डिग्री आहे. आता काय लिहितो याच्यात? काय लिहितो? अरे ती बेसिक कन्सेप्ट होती ना. सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी मधला अँगल किती आहे? 90. तरी भरवायचं असलं तर वाया भरवा. काढा एक चित्र गोल. काढा ते व्ही. ली UCM AT = 0. शिवदान 80 म्हणजे काय रे बेटा? हां त्या एच्या पुढं टीच्या पुढं लावा सर यम. ऑल टाइम मोकळा. अरे कायच करावं रे. कायच करावं. आदित्य 80 म्हणजे काय रे? छुटारिक नाही म्हणतोय. दिले बा हात्यावर टाकून सर तुम्ही तेव्हा ते फिजिक्स आणि ते 80 आणि किती 80 काय रे? शाब्बास. कृष्णा नावात देव नागात राक्षस सोपे नाहीत. साक्षी हे बाबो. तेजल ज्ञानेश्वरी आता कायच करावं. ओमकार अरे टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन आहे ना ते. ॲक्सेलरेशन किती प्रकारचे आहेत? कोणते कोणते? टॅन्जेन्शियल आणि सेंट्रीपेटल. त्याच्यात कोण शहीद होतं? कधी? UCM असल्यावर. कारण पळवायचं आणि कमी करायचा विषय. चला वाचा काय म्हणतायत. ए पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ की ज्याची रेडियस r आहे आणि व्हेलॉसिटी काय आहे बेटा? v. मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आफ्टर हाफ रिव्होल्यूशन. अर्धा राऊंड मारल्यानंतर ॲक्सेलरेशन किती होईल? किती सिंपल क्वेश्चन आहे हे. पाय अर्धा राऊंड मारला भले क्लॉकवाईज मारू नाही तर अँटी क्लॉकवाईज मारू. इकडं पाय. मग बेटा पार्टिकल इथपासून निघाला टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. इथपासून निघाला टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. बरोबर आहे का नाही? UCM दिलेली एक वाचा आधी ते चेक करा. पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ ऑफ द रेडियस r ओके विथ व्हेलॉसिटी v. ए बेटा व्हेलॉसिटी v दिली म्हणजे जी UCM आहे. झेपा की नाही? झेपा. अरे व्हेलॉसिटी v आहे म्हणजे ह्या पॉईंटला सुद्धा व्हेलॉसिटी v आणि ह्या पॉईंटला सुद्धा व्हेलॉसिटी v. फक्त काय फरक आहे रे दोघांमध्ये? इथं 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 पा
काय फरक आहे दोघांमध्ये? सर नेट बंद पडलंय का? हां ठीक, तेवढं आउटपुट पहा येते का ॲपमध्ये? ओके ओके हां. ए पहा लक्ष द्या, ए कळतं आहे सगळ्यांना? समजा पार्टिकल आपला कसा चालला, क्लॉकवाईज. कमॉन, कसा चालला? क्लॉकवाईज जाऊ शकतो ना अँटी क्लॉकवाईज. व्हेलॉसिटी टँजेन्शियल ओके, एक टॉपचा पॉईंट घेतला, एक बॉटमचा पॉईंट घेतला. का तर विषय चाललाय अर्ध्या रिव्होल्युशनचा. कमॉन, कशात चालला? अर्ध्या रिव्होल्युशनचा. ठीक आहे, तर ते काय म्हणतात आपल्याला? ॲव्हरेज ॲक्सलरेशन. आता बाल मित्रांनो, ए ॲव्हरेज फॉर्म्युला काय रे बेटा? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे सिम्पली डेल्टा व्ही बाय डेल्टा टी. मग बाल मित्रांनो, डेल्टा व्ही म्हणजे व्हेलॉसिटी मधला फरक. काय लिहू रे बेटा? व्ही मायनस व्ही, बरोबर का? हा हा, व्ही मायनस मायनस व्ही. अरे मी जर हिला पॉझिटिव्ह बोललो तर हिला काय बोलणं आहे मी? अरे झेपा की नाही झेपा, फिजिक्समध्ये वेक्टर क्वांटिटी आल्याच्या नंतर तू एका डायरेक्शनला पॉझिटिव्ह घेतलं तर दुसरीला नाही, तिच्या अपोजिटला. अरे कळतंय सगळ्यांना? सो डेल्टा व्ही म्हणजे व्ही मधला फरक. व्ही मधला फरक. फरक कसा असतो बेटा? व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. आणि हा जो चेंज इन द टाइम आहे त्याला मी कॅपिटल टी बाय टी लिहितो. का? अरे बाबा, चौथा राऊंड असता अख्खा, कॅपिटल टी लिहिला असता. राऊंड किती आहे? अर्धा. म्हणून आपण त्याला काय घेतला? टी बाय 2. बोल पटकन. व्ही फायनल किती आहे रे बेटा? मायनस व्ही. पाय ना. आणि व्ही आता हे बघ, ह्यो मायनसचं साईन, आणि इनिशियल किती आहे रे? व्ही डिवायडेड बाय कॅपिटल टी बाय 2. आता कॅपिटल टी म्हणजेच काय रे बेटा? इकडे पाय ना, बेसिक फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स भागिले, काल मी तुला दिलं होतं इथून, टाईम काय होईल बेटा? डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि अख्खा राऊंड हाणला, छोटा टी काय होईल? मोठा टी. डिस्टन्स किती होईल? पटापटा बोल ना. 2πr अपॉन, अरे तुला झेपतंय की? पायी गरिबी आपली बेसिक फॉर्म्युला काल पण केला होता की नाही आपण हा यूज? दे टाकून कॅपिटल टीला. कमॉन, 2πr. आता भागिलेचा व्ही याचं ठीक आहे, लिहितो इथं अजून एकदा. अरे इज दॅट ओके? विच इज इक्वल टू मायनस व्ही मायनस 2v भागिलेचा व्ही वरती कोणी लिहिल का नाही? अपॉन खाली कोण आहे बेटा? ह्या टूला हा टू कॅन्सल. पा निगेटिव्ह व्ही व्ही अपॉन, पा बरं असा ऑप्शन आहे का? व्ही स्क्वेअर अपॉन पाय आर. निगेटिव्ह का पॉझिटिव्ह काय घेणं देणं? कारण आपल्याला माहीत नव्हतं पार्टिकल क्लॉकवाईज चाललाय का अँटी क्लॉकवाईज. सो ॲक्च्युली पार्टिकल कसा चालला? अँटी क्लॉकवाईज. झेपतंय का सगळ्यांना हे? चला लिहा पटपट लिहा फास्ट. सर एव्हरीथिंग इज फाईन. अनिल सर राहू द्या, काय अडचण नाही, राहू द्या. हो द्या काय अडचण, लेक्चर होऊ द्या सर. ओके चल, झालं लिहून सगळ्यांचं? सोपं वाटत आहे का? डोकं जाम झालं? हा, हे सगळं शिकवलंय का नाही? यस, बहुत बढ़िया. अरे हे टी इज 2πr अपॉन व्ही, तो खालचा 2 राहिला ना, अलग लक्षात. म्हणजे वर जाताना इथं काय होईल बेटा? 2v. काय होईल बेटा? 2v. म्हणजे हे आन्सर झालं निगेटिव्ह 2v स्क्वेअर अपॉन पाय आर. म्हणजेच यस, एक्स्ट्रीमली सॉरी. बघ तुमच्याकडे लक्ष देण्याच्या नादात माझा तो 2 राहिला, अलग लक्षात. आणि त्यांनी फसवायसाठी बघा आपल्याला ऑप्शन दिलेलाच असतो गांडवायला. त्यांना माहिती आहे इकडे तिकडे बघायचं नादात असा कार्यक्रम होणार. हे झालंय का लिहून? चला डन. चला पुढचा क्वेश्चन पहा काय म्हणतायत. ए पार्टिकल इज मूव्हिंग इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणती मोशन दिली बेटा? युसीएम. युसीएमचा आत्मा काय आहे? AT0. अरे त्याचा आत्मा काय आहे? AT0. का बरं 0? सर टँजेन्शियलचा काही विषयच नाही ना, स्पीड वाढवायची बी नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा, युसीएम आली रे आली, कोण शहीद होणार?
आणि एटी म्हणजे काय रे? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. हा, विथ द स्पीड व्ही आणि रेडियस आर दिला. बार द अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इज, आणि बघा आपल्याला 4 ऑप्शन्स दिले. त्यातलं एक ऑप्शन काय रे? 0. आणि बाकी ठिकाणी व्ही बाय आर अशा पद्धतीने येईल. परपेंडिक्युलर सर्कल अलॉंग द टँजेंट. आता पहिलं पहा बरं, पहिली गोष्ट म्हणजे कोण आहे बेटा? UCM. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं इथं टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचा काहीही संबंध नाही. परंतु अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा, बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे व्हर्टिकलच्या ऐवजी मी मुद्दाम काय काढला होता? हॉरिझॉन्टल. काय कळण्यासाठी की बाबा हॉरिझॉन्टल असल्यानंतर आपल्याला ॲक्सियल कळतं ना हे. अरे जिकडं थीटा, बरोबर आहे का? तर हा जो अल्फा आहे, तर अल्फा कसा असतो बेटा? पटकन सांग. एकतर वरती किंवा बेटा तो वरती असेल तो ओमेगाला वाढवणार, खाली असेल तो ओमेगाला. मग पहिला ऑप्शन म्हणतायत दिस मच अलॉंग द टँजेंट. तो कधीही, अरे बापरे लईच गडबड झाली. राहू दे सर. हां इकडं पाय, पहिला ऑप्शन याचं काही कारण नाही, कारण तो अलॉंग द टँजेंट नाहीच आहे. अलॉंग द टँजेंट कोण आहे बेटा? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ओके चला पुढचा. 0 असेल का रे? का नसेल? काय चालू आहे बेटा? UCM. मला आधी सांगा, UCM असताना ET काय असतं? ETचा फॉर्म्युला काय आहे? मग अल्फा काय झाला? ते बघत बसलंय. अरे आर अल्फा 0, तो आर भागिले झाला. अल्फा काय झाला? काही कळत आहे का नाही? अरे ETचा आत्मा आहे ना, आपलं UCMचा आत्मा आहे ना ET 0. आणि ETचा फॉर्म्युला कोण आहे? आर अल्फा. आर भागिले गेला, अल्फा काय आला? अरे अल्फा असायचं काय कारण आहे? अरे UCM मध्ये अल्फा असायचं काय कारण आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन असायचं काय कारण आहे? अरे अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल तर त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला चेंज करील ना, आणि मग चेंज केलं तर ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहील का? गाडीची काठी अडवणी करते ना. एखाद्या दिवशी 5 तासाचा दिवस होईल, एखाद्या दिवशी 25 तासाचा दिवस होईल. अरे तुला काही कळत आहे का नाही? UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ना गाडीचा काटा. आपलं 14 आकडा टाकून कमीत कमी बीतली. चला पुढे. स्ट्रिंग ऑफ द लेंथ L इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड कॅरीज द मास M ॲट अदर एंड. काय म्हणतात आपल्याला? आठवतंय का काल आपण अशा पद्धतीचं कोनिकल पेंडुलम घेतलं होतं का नाही रे? ते काय म्हणतात का बाबा एक स्ट्रिंग आहे, घेतला की नाही आपण? एक स्ट्रिंग आहे जिची लांबी किती रे बाळा? L. आणि अदर एंडला कोणतं मास चिटकलं बेटा? M. पुढे काय म्हणतात? द मास इज मेकिंग थीटा ॲज सेमी व्हर्टिकल अँगल. अरे त्यालाच फक्त काय केलं? गोल गोल फिरवलं, आणि ते फिरवल्यानंतर आपण ती हॉरिझॉन्टल मोशन घेतली. अलग लक्षात, म्हणजे सर्क्युलर मोशनच टॉपिक आहे हा. कोनिकल पेंडुलम म्हणजे सर्क्युलर मोशन टॉपिक आहे. सो बेटा त्याला गोल गोल फिरवल्यानंतर हाईट कमी होईल ना? अरे बरोबर आहे का नाही? हां, मग आता गोल गोल फिरवल्यानंतर आपल्याला भेटला कोनिकल पेंडुलम. काय भेटला बेटा? कोनिकल पेंडुलम. ठीक आहे चला, ह्या अशा पद्धतीने. मग ही लेंथ L. चला पुढे. मास M. ठीक आहे. सेमी व्हर्टिकल अँगल थीटा. आठवतंय ना काल घेतला होता आपण? सेमी व्हर्टिकल का म्हणले? कारण इकडून बी थीटा तिकडून बी थीटा. इज दॅट ओके? चला पुढे. ॲज द सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन विथ 1/π रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. हे काय दिलंय? फ्रिक्वेन्सी. अरे किती राऊंड दर सेकंदाला उराईल याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. ऑल ओव्हर इंडिया किती फ्रिक्वेन्सी आहे? 50 हर्ट्ज. लक्षात ठेवा, लाईटची किती फ्रिक्वेन्सी आहे? 50 हर्ट्ज. तुम्ही बल्ब जर विकत आणला त्याच्यावर लिहिलं असतं 220 व्होल्ट 50 हर्ट्ज. अरे लक्षात आलं का? तू म्हणशील सर मी ऐकलंय 440 व्होल्ट. तो ते गाण्यात ऐकलंय 440 करंट माझा. तिचा आहे तो, आपला नाही. आपला नाही. आपला किती आहे? 220. अरे ऑल ओव्हर इंडिया किती आहे? 220 व्होल्ट. आणि खाली लिहिलेलं असतं 50 हर्ट्ज. म्हणजे सेकंदाला किती सायकल? 50 सायकल. या अशा. त्यात एखादं म्हणून अरे मास्तर कमी येडा झाला काय? हे असं काय? ते थेट 12वीला चॅप्टर आहे AC सर्किट्स. कितवीला आहे? AC सर्किट्स. ठीक आहे. हां, तर ती लाईट अशी विषय काही करीत नाही, ते तुला 12वीला कळन. ठीक आहे ना? ती पॉलॅरिटी चेंज करते. तर विषय फ्रिक्वेन्सीचा इथं काय दिलं होतं बेटा मला? फ्रिक्वेन्सी किती दिली रे? 1/π रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. सो बेटा यालाच आपण हर्ट्स म्हणतो. काय म्हणतो? 1988 साली हे काका होते हर्ट्स काका, त्यांनी त्याचा शोध लावलाय. अलग लक्षात. हां, 1/π हर्ट्स. अलग लक्षात. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी दिली मला. पुढे काय म्हणतायत? अराउंड व्हर्टिकल ॲक्सिस, तो बा ॲक्सिस थ्रू फिक्स टेन. ठीक आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग. स्ट्रिंगमधलं काय काढायचं? टेन्शन. काल मी टेन्शनला बी टी बोललोय, टाइम पिरियडला पण टी बोललोय. फिजिक्समध्ये दोघांनाही सिम्बॉल सारखा आहे, परंतु तो टी गायब होऊन जातो. अलग लक्षात.
काल केलं ना आपण टी साइन थिटा टी कॉस थिटा टीला टी कॅन्सल. ए काय करायचं आपल्याला स्ट्रिंगमधलं टेन्शन. सो बालमित्रांनो काल तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण तो आता मी इथून पेन चेंज करतो हे बघ हे जे मास आहे. सो ह्या पर्टिक्युलर पॉईंटला तुला मी दाखवलं होतं काल टेन्शन अप्पर साईड. अरे बरोबर नाही. हे बघ हा सेमी वर्टिकल अँगल थिटा. टेन्शनचे किती कंपोन आले पटापट बोला. 2 आले. हा अँगल थिटा तो जेड थिटा. अरे कळतंय ना तुला अल्टरनेट अँगल्स. कम ऑन. टीचा हा वाला बहुत बढ़िया. टीचा हा वाला व्हेरी गुड. सो बालमित्रांनो काल मी तुम्हाला शिकवलं होतं टी साइन थिटाचं काय काम आहे. पटपट बोलणार राव झालंय ना काल. हे काय प्रोव्हाइड करायचं सेंट्रीपेटल फोर्स. अरे हा गोल गोल फिरायसाठी कामं करतोय ना अलग लक्षात. सो सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. पण इथं काय लिहिला mr². कशामुळे लिहिला तुला सांगतो. इथं मला काय दिलं होतं एफ. काल मी तुला ओमेगा शिकवलाय. अरे यस ऑर नो पटकन सांग. आत्ता बी वापरलाय आपण त्याचाच दुसरा फॉर्म. अरे 1/t म्हणजे एफ. बर विच इज इक्वल टू 2 पाय. एफ किती दिला पायला पाय झाला कॅन्सल. मग ओमेगा किती आला 2 रेडियन पर. झेपलं सगळ्यांना. म्हणून मी फॉर्म्युला वापरताना सेंट्रीपेटलचा mv²/r नाही वापरला. काय लावला mr². झेपा की नाही झेपा. तरी इथं कोपऱ्यात गरिबी लिहितो एफ सेंट्रीपेटल. काल पण फॉर्म्युला लिहिला होता मी आठव mv²/r. आणि दुसरा फॉर्म mr². फोर्स एच असतो. फोर्स एच असतो फक्त एम आणि ॲक्सेलरेशन सेंट्रीपेटल v²/r. एम ॲक्सेलरेशन सेंट्रीपेटल r⍵². व्ही ओमेगा आपण वापरत नाही त्याची काही गरज पडत नाही. ठीक. अरे झेपतं की सगळ्यांना हे. ठीक चला मग आता बालमित्रांनो हा एक विषय झाला. आणि तुला काल आठवतंय का टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतो वेटला. आठवतंय सगळ्यांना हे. चला आता या क्वेश्चनमध्ये मला म्हणतात टेन्शन काढा. तर याचा अर्थ ऑब्व्हियसली वरचा किंवा खालचा काहीतरी एक फॉर्म्युला मला वापरावं लागेल. तर मला एक हिंट आली वरचा फॉर्म्युला वापरावं लागेल. झेपा की नाही झेपा. कुठून ओमेगा. काय कळत आहे का नाही. टी काढायचं आहे मला. लिहायचं बंद करा. भारी क्वेश्चन आहे हा. मला हिंट लागली ना. अरे याचा वापर कर ना. टी साइन थिटा mr². मग आता मी काम करतो. हे बघ टी साइन थिटा mr⍵² आहे का नाही पटकन सांगा येस ऑर नो. येस सर. सो याच्यामध्ये मला एक साइन थिटा आहे इकडं ओमेगाची व्हॅल्यू मला माहिती आहे. अरे येस ऑर नो. म्हणजे मला साइन थिटा mr कॅन्सल आउट करून फायनल उत्तर काढायचं आहे यम आणि एलमध्ये. म्हणजे यम राहिला चालतंय ओके. परंतु यल आला पाहिजे. कोण आला पाहिजे यल. नीट आहे का सगळ्यांनी. पिक्चरमध्ये यल आला पाहिजे. जसं एका उदाहरणामध्ये ॲक्सेलरेशनच्या कोणत्या तरी एका उदाहरणामध्ये कायनेटिक एनर्जी नव्हती का ई. आपण ॲडजस्टमेंट करून आणली होती. ई v² होता 1/2m केला आणि 2/m केला ॲडजस्टमेंट. आता आहे का मला आर नको आहे आणि यल आला पाहिजे. म्हणजे आर आणि एलमध्ये काय रिलेशन आहे तर आठवतंय का काल ट्रायंगल काढला होता मी असा. अरे येस ऑर नो. हे पाय सेमी वर्टिकल अँगल थिटा राईट. मला हा आर नको आहे आणि कोण आला पाहिजे यल. आर कुठे बेटा हे काय रेडियस आर. अरे झेपा की नाही झेपा. अरे पाय ना याच्यामध्ये ही रेडियस आर ही घ्या नाही तर ही घ्या. ठीक आहे आपण हा ट्रायंगल उचलला रेडियस आर व्हर्टिकल हाईट एच. झेपा की नाही झेपा. बर आणि ही काय रे बेटा लेंथ यल. अरे आपण हा ट्रायंगल उचलला ना. ही काय रेडियस आर ही व्हर्टिकल हाईट एच आणि ही लेंथ यल. आणि माझा विषय काय चाललाय आर नकोय आणि आरच्या बदल्यात कोण आला पाहिजे यल आला पाहिजे. ठीक मग एक काम करू आपण तो जो आर आहे आर याला रिप्लेस करून म्हणजे बेसिकली आठवतं आहे की तुम्हाला एक शॉर्टकट दिला होता मी. इकडे बघ राईट अँगल ट्रँगल असला ना हा जो हायपो आहे हे 2 त्याचे कंपोनंट असतात. यलचा यल कॉस थिटा यल साइन थिटा. झेपलं सगळ्यांना. म्हणजे मी आरला काय रिप्लेस करू शकतो यल साइन थिटा. इतक्या फास्ट तुला आलं पाहिजे. म्हणजे आरच्या जागी काय टाकू शकतो बाळा मी. हातवर करा किती जणांना हे कळलंय. प्रामाणिकपणे हातवर करा. बहुत बढ़िया. कोणता टॉपिक आहे बेटा रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. जरी नसन का आलं एकदम शुद्ध भाषेत तुला सांगतो बाबा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा चालू आहे. राईट अँगल ट्रँगल असला की तुला माहिती आहे पहिली गोष्ट एक पायथागोरस थेरम असतो राईट. त्यातला थोरला कोण असतो रे हायपो. ते उरलेले 2 लेग पीस आहेत टांगड्या. तर हे जे हायपो आहे हे दोन्ही त्याचेच पिल्लं आहेत. फक्त एक कॉसवाला आहे आणि एक साईनवाला आहे. काय पाठ करशील तू
राईट अँगल ट्रायंगल असला का नाही, हायपोचेच दोन पिल्ल आहेत ते दोन लेग कसा रे, ॲडजंटवाला कॉसवाला, अपोजिटवाला साईनवाला, अलग लक्षात. चला मग आरला उचला आणि त्या टाकून इथं चला विच इज इक्वल टू एम. काय टाकलं रे बेटा, पाय आर गेला आणि यल आला का नाही आला, पटकन सांगा कालं की नाही कालं. मी परत सांगतोय, मला आहे ना इथं यल दिसले तर मला कोण नको होता आर, म्हणून मी त्यांचं रिलेशनसाठी होतो ट्रायंगल काढला, मला कळलं आर इज यल साईन थिटा. सो बेटा मल्टिप्लाय बाय ओमेगाचा स्क्वेअर बाळा, ओमेगा किती आहे रे 2, ह्या बघ 2चा स्क्वेअर. डावीकडे काय रे बेटा, कमॉन टी साईन थिटा, साईन थिटाला साईन थिटा झाला कॅन्सल आउट. आणि मग काय आलं बाळा आन्सर आपलं, 2 दुने 4 4 एम यल. भारी क्वेश्चन होता का नव्हता. हां छापलो आपण, छापायचं काम चांगलं करतो सर, ते काय आम्हाला सांगावं लागत नाही, ते काम आम्हाला लय भारी जमतं. सो हा फरक आहे बाळा बोर्डमधला आणि CET मधला, कळतंय का सगळ्यांना. बरे काल शिकवलं होतं का नव्हतं, तुला या काही ठिकाणी असं होणार नाही का ती पर्टिक्युलर कन्सेप्ट त्या पद्धतीने शिकवली नाही, स्किप व्हायचं काही कारण नाही, मी सगळं रिसर्च करून येतोय त्यासाठी. पण तुझा अभ्यास इतका ढिला आहे आणि माझं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, हे एक चांगल्या विद्यार्थ्याला कळेल, ज्या त्या दिवशी जो तो अभ्यास तू केला नाही तो डायरेक्ट 80%चा फरक पडेल. किती पर्सेंटचा, समजा तुला एखादा टॉपिक आज शिकवलेला, तर आज आपण प्रिव्हियस इयर CETचे प्रश्न घेतलेले आहेत. आजच्या लेक्चरसाठी काय करायचं होतं माहिती का, काल जे कन्सेप्च्युअल शिकवलं की नाही सगळं, तर ते चांगलं प्रॅक्टिस करणे आणि ते फॉर्म्युले पाठ होणे हे अपेक्षित होतं आजच्या लेक्चरला येताना. मग आजचं लेक्चर त्यांना सगळ्यांना इंटरेस्टिंग वाटणार आहे, अलग लक्षात. पण ज्यांनी कालचा अभ्यास केलेला नाही तो 80% नीटच मागं पडलेला आहे, अलग लक्षात. 80% पाठ त्याचा नीटच उडालेला आहे. हात वरती करा किती जणांनी कालचा व्हिडिओ पाहिला किंवा ती प्रॅक्टिस परत करून फॉर्म्युले पाठ केले, हात वर करा. व्हिडिओ पाहिला, प्रॅक्टिस करून फॉर्म्युले पाठ केले, हात वरती करा. इकडं फक्त मुली दिसत आहेत 3-4. विषय हाच आहे, मुली पुढंच आहेत, आपण मागच आहेत, आपण मागच राहणार. आणि विषय मुलींचा नाही, विषय टॉपरचा आहे. टॉपर हे असेच असतात 4-5%, बाकीचे 95 मग गणपती काय, आता उद्या गणपती आहे नाचायचं, वरात असली का नाचायचं, ते इंदुरीकर म्हणतो तसं. हां इंदुरीकर कीर्तन ऐकतचा भारी माणूस आहे. हां 40 वर्ष एकटेच कार्यक्रम चाललेला आहे, दुसरा बाबाच नाही स्पर्धेत. ऐक त्याला स्पर्धक कोणी, वासर तुम्हीच, आम्ही देतो लुंगी आणून तुम्हाला. ए झालं लिहून, लिहून घ्या क्वेश्चनचा नंबर टाका. असा धापाटा घालीन. हां हां एक तर तुम्हाला सांगितलेलं आहे सेपरेट बसायला. हां चल झालं का, लिहून झालं सगळ्यांचं, वाचा. मास ऑफ 0.5 kg इज अटॅच टू अ स्ट्रिंग अँड रोटेटेड इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ अँग्युलर व्हेलॉसिटी 4 रेडियन पर सेकंड. हे वाचल्या तुला कन्सेप्ट कळाली की नाही, कोनिकल पेंडुलम आहे, विषय गोल मोशनचा आहे. बरं पुढे ए बेटा काय काय दिलं आपण लिहून घेऊया. चल मास ऑफ 0.5 kg, चला मास आहे 0.5 हां kg, ठीक आहे. 2020चा क्वेश्चन आहे. हां पुढे काय म्हणतात, गोल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 4 रेडियन पर सेकंड. बरं पुढे काय म्हणणं यांचं, कीपिंग द रेडियस कॉन्स्टंट. आहे बेटा जेव्हा आपण असं दिसतं का नाही कोणाला तरी कॉन्स्टंट ठेवलं, हे नीट आहे चांगला विद्यार्थी आता माझं वाक्य नीट ऐकन, ते जेव्हा आपण म्हणतात ना रेडियसला कॉन्स्टंट ठेवलं, किंवा मग अशी एक क्वेश्चन होता बाय अँग्युलर स्पीडला डबल केलं, बरोबर आहे की नाही. ह्या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये समजून घ्यायचं विषय प्रपोर्शनॅलिटीचा असणार आहे. कशाचा असणार आहे, हां म्हणजे 95% चान्स आहे की काय असणार आहे बेटा, प्रपोर्शनॅलिटी असणार आहे, ठीक आहे ना. बरं पुढे टेन्शन इन द स्ट्रिंग इज मेड 4 टाइम्स पाय, कोणीतरी कोणातरी चौपट आहे, याच्यातूनही मला अंदाज येतोय की बाबा प्रपोर्शनॅलिटीचा विषय. टेन्शन चौपट केलं बेटा म्हणजेच T2 इज 4 टाइम्स T1. अरे जे नवीन टेन्शन आहे ते पहिल्याच्या चौपट आहे. त्याच्यात एखादा म्हणन गुरुजी चिटिंग करता आहे तू, टाइम पिरियडला बी 30 लिहिलं, टेन्शनला बी 30 लिहिलं. अरे दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत ना, झेपा की नाही झेपा, दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. चला तर काय म्हणतात बेटा, टेन्शन चौपट केलं, ठीक आहे. बाय इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटी. ए बेटा अँग्युलर व्हेलॉसिटी काय केली, इंक्रीज केली. काही त्या बाग लिहायला लागले, अरे वही नंतर भरावतीन रे चैतन्य.
ही आपली प्रोसेसच उरफाटी आहे शिकण्याची. मी जेव्हा लिहायला सांगतोय की नाही तेव्हा काहीतरी तू लिहून घे. मी तुला शिकवतोय, मी तुला समजून सांगतोय, त्याच्यात तू छाप येतो. मी काय तुला नाही लिहिल्याबद्दल हाणतोय का? मी फक्त काय म्हणतोय का बा तुझ्या वडिलाला वाटू नये वही भरलेली नाही म्हणून तेवढी भरून घे. हां पहा लक्ष दे. T2 चौपट केलं. व्हॅल्यू ऑफ ओमेगा ऑफ न्यू अँग्युलर व्हेलॉसिटी इज म्हणजे काय काढायचं बेटा? ती नवीन अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. हात वर करा. किती जणांना प्रश्न कळाला? दिलेलं होतं ते लिहिलं. ते म्हणतायत नवीन किती आसन. इज दॅट ओके? आणि मला पहिली दिलेली आहे हे बघ ओमेगा. मग मीला काय म्हणतो बाळा? ओमेगा 1. समजलंय सगळ्यांना? 4 रेडियन पर सेकंड. कसं सोडवायचं जरा सांगा बरं बालमित्रांनो. हाऊ कॅन वी सॉल्व दिस क्वेश्चन? काल कोनिकल पेंडलमची कन्सेप्ट शिकवली का नाही शिकवली? विषय कोणाचा आहे बाळा? टेन्शनचा. अरे बरोबर आहे नाही? हां सर तुम्हाला काय कळावं? आमच्या डोक्याला काय टेन्शन आहे सर? जीव जळतोय सर. अरे हे सपोर्ट आहे. इकडं पाय ना. हे काल शिकलो नाही बरं पोरण आपण. अरे बरोबर आहे का नाही? अरे हे जे टेन्शन आहे अरे याचे 2 कंपोनंट केले का नाही केले राव आपण? हे काय एक कंपोनंट कोणता रे? इकडे बघ. पहिले काय केलं आपण? सेमी व्हर्टिकल अँगल थीटा. मोठ्याने बोलणार आहोत. ती परत प्रॅक्टिस झाली तेव्हा ते घुमवून इकडे तिकडे बघत. इथं बघ हां थीटा. तर हा अँगल काय आला? थीटा. पटकन सांग. ए सार्थक मस्के अमरापूर मला हा कंपोनंट सांग रे बेटा. किती दरिद्री घाण आहे का बा माझ्यासारखा माणूस जो जीव तोडून शिकवतोय का बा येड्यालाही कळन का? तर मी त्या काळातला येडा होतो का माझ्याकडे गुरुजी लक्ष देत नव्हता. पण किती बरबाद पिढी आहे का बा येड्यांना कळावं म्हणून मी तळतळतोय तरी बी ते लक्ष दे रे येड्या लक्ष दे. हां मोठ्याने बॉम्बला. हा कोणता झाला? बहुत बढिया. असा आवाज पाहिजे. आणि हा चालू लेक्चरमध्ये तिसऱ्यांदा झालंय. काल तर झालेलंच होतं. हां पटकन सांग मला. 2 इक्वेशन काय मांडले होते फास्टमध्ये? पटपट बोल. टी साइन थिटा त्याला mv²/r म्हणा किंवा हां टी कॉस थिटा मोठ्याने बोंबल mg. कशामुळं? टी साइन थिटा काय करतो? गोल गोल फिरायला मदत करतो. टी कॉस थिटा काय करतो? वेटला बॅलन्स करतो. ठीक ठीक आहे. टेन्शनचे ते 2 फॉर्म्युले लिहिले. बरं ओमेगा दिसल्या दिसल्या माझ्या लक्षात आलं राव ही कन्सेप्ट असणार आहे. अरे यस ऑर नो? खालचंच काय कारण आहे? ओमेगावरती आहे. हे बघ याला याच्याशी मॅच करा. हे एक माझ्या लक्षात आलं. चला पुढे काय करावं बरं अजून आता? प्रॉपोर्शनॅलिटी समथिंग इज समटाइम्स का आल्यानंतर ऐ मला सांग ना पहिले लिहा. इकडे बघ ना सगळ्यांचे हे लक्षात आलं का नाही? टी साइन थिटा इकडे देऊ का? जागा पुरायला नको असं व्हायला नको. इकडे बघ रे. ए मला सांग पटकन हातवरती करा. इथपर्यंत खरोखर सगळेजण आले का नाही? किती जणांनी का आला? हातवरती करा. हां बाकीच्या निश्चित डोक्यावर परिणाम असायला पाहिजे कारण आता हे लय वेळा झालेलं आहे. टी साइन थिटा mr ओमेगा² ही कन्सेप्ट आलेली आहे. आणि तुम्हाला माझी एक सवय माहिती आहे. इथं विषय काय चालला आहे? मी तुला मगाचपासून बोंबलतोय. कोणीतरी कोणाची तरी काहीतरी पट आहे. नीट ऐक. टाइम्स शब्द आला. टाइम शब्द आला का समजून घे. प्रॉपोर्शनॅलिटीचं उदाहरण आहे. अरे बरोबर आहे का नाही? हां मग मला सांग बेटा इथं काय म्हणतात मला? यम बदललाय का रे? नाही ना. अरे यम कुठं बदललाय राव? बदलला असं दिला असतं त्यांनी. मास कुठं बदललंय? पाय ना यम तेवढंच आहे जेवढं अगोदर तेवढंच. म्हणजे इथं मास कसं आहे बेटा? कॉन्स्टंट. बरं आर आणि ओमेगा² मध्ये कोण कोण बदललं रे? पहा बरं क्वेश्चनमध्ये. ओमेगा तर बदललेलाच आहे सर. येस सर. ए आर बदलला का नाही रे? जर विचार करून सांगा. इथं रेडियसचा काही संबंध नाही. पाय ना. अरे काही संबंध नाही. अरे तर कुठं आरचा संबंध आहे? अरे सर नो म्हणजे आर सुद्धा काय रे बेटा? कॉन्स्टंट. म्हणजे मी गोल कोणाला करतो बाळा? यम आणि आरला. पटकन हातवरती करा रे. किती जणांना कळतं मी हे बोलतोय ते? हां माझी एक सवय आहे. लावून टाक. गोल करून टाक ना. म्हणजे ते कच्चा लिंबू. अरे आपण नाही का 11वीचे खेळतो 5वीचे 2 टाबर आली खेळायला. तुम्ही काय म्हणणार? ऐ तू कच्चा लिंबू रे. एक थांब इकडं विकेट किपिंगला. एक थांब तिकडे ते बाउंड्रीला. तुम्ही ते बॉल हाणायचे. ते चिंगडे नुसते जाणार बॉल पळून फेकून जाणार. अरे कळालं का नाही कळालं? मग याच्यामध्ये हे 2 काय झाले? कच्चे लिंबू. हे बदलू नाही राहिले. अरे ओके इकडे बरे. विषय साइन थिटाचा आहे. अँगल बदलला का नाही बदलला? अरे बदलला असता तर दिला असता ना. म्हणून अरे दिला असं बदलला असता. मग ऑब्विसली आपण याला बी गोल करायचं. अरे झेपा की नाही झेपा संपलं. ऐ टेन्शन बदललं का नाही बदललं? पाय ना डाटामध्ये येडे आहेत का ती? नवीन ओमेगा काढायचा आहे. टेन्शन चौपट आहे. अरे टेन्शन बदललंय ना. म्हणजे सगळा खेळ कोणामध्ये आहे? टी आणि ओमेगा². विषय संपला. टी आणि ओमेगा². पाय ना बाकी कोणाचा काही संबंध नाही. म्हणजे मला काढायचं नवीन हे काय नवीन ओमेगा. मग मी आता असं म्हणतो हे पाय टेन्शन हे प्रोपोर्शनल आहे कोणाला रे?
याचाच अर्थ ओमेगाचा स्क्वेअर प्रोपोर्शनली टेन्शनला, जो पाय तो अलीकडे घेतला तुला कळायसाठी, आलं का लक्षात? ओमेगाचा स्क्वेअर टेन्शनला कसा आहे बाळा? प्रोपोर्शनल. हां, आणि मग सगळ्यांना माहिती आहे कसं लिहायचं, बोल भाटक्यान. ओमेगा 2 भागिले ओमेगा 1. हां बोल, इज इक्वल टू रूटमध्ये. हां हां, रूट कशामुळे सांगतो, डोंट वरी. आणखी एक स्टेप वाढवतो मी. तुला ओमेगा पाहिजे ना, मग एक स्टेप अजून वाढवतो त्यासाठी. बिकडं पाय, ओमेगा इज प्रोपोर्शनल टू रूट टी. तुला आता हे तरी झेपलं का नाही झेपलं? अरे दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेन तू. ओमेगाच्या स्क्वेअरचा ओमेगा झाला आणि टीचा काय झाला? रूट टी. हां, आता ली पटकान. ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 रूटमध्ये, मोठ्याने बोल ना, T2 अपॉन T1. बरं, त्यांनी काय दिलं होतं तुला? वाच पटकन. T2 किती दिला? बरोबर आहे का नाही? मग T1ला T1 कॅन्सल. मग बेटा रूटमध्ये 4 भागिले 1 म्हणजेच कोण? 2. 4 बाहेर येईन ना, 2. म्हणजेच ओमेगा 2 भागिले ओमेगा 1 किती आला? 2. म्हणजेच तो ओमेगा 2 नवीन ओमेगा किती आला? दुप्पट ऑफ ओमेगा 1. अरे झेपा की नाही झेपा? त्याने तुला ओमेगा 1 दिलाय ना, किती दिला? अरे बघ ना, 4. मग किती झाला रे तो? 8. आलं लक्षात? मग आता नाही, हे 4 नाही, हे 1/4 असणार आहे. काय असणार आहे हे? 1/4. मग 1/4 जर असता तर काय झाला असता? 1/4 बेदुने 4 1/2. यस, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. आलं का लक्षात? हे काय मी केलं स्वतः, ते मला अंदाजे. इथं काय असणार आहे? पावर पुस्तक मोडलं आहे कोणाकडं? बघ पटकन. हे 100% काय असणार बेटा? 1/4. ओके, सो टू इंटू ओमेगा 1ला किती लिहायचं बेटा? 1/4. 1/4 रेडियन पर सेकंड. बेदुने 4 म्हणजे 1/2 रेडियन पर सेकंड. हा आला नवीन ओमेगा. द व्हॅल्यू ऑफ न्यू ओमेगा. 100% दिस इज करेक्ट. छापलो, लिहा पटकन. काय काय? 1/2. हे बघा, थांबा मी परत एकदा चेक करू. चालू आहे तुम्ही तोपर्यंत. तो 4 तर नव्हता, 1/4 होता. किंवा समजा 4 असता तर नाही, बरोबर आहे. हे एव्हरीथिंग इज परफेक्ट. सावकाश. बरोबर आहे. समजतंय का रे सर्वांना? हे झालं का बेटा लिहून? ओके, चला नेक्स्ट पहा काय म्हणतात आता. 2020चा क्वेश्चन आहे. हां, पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ए बेटा मोठ्याने बोल. UCM म्हणल्या तू काय करायचं? हां, हे लक्षात ठेव, गरज पडत असं नाही, पण ते ATचा कार्यक्रम वाजला. पुढे ओमेगा थीटा अल्फा हे आपल्याला सगळे माहिती आहेत काय ते, बरोबर आहे? विच इज रॉंग. पहिला ऑप्शन चेक कर. ओमेगा परपेंडिक्युलर टू व्ही. पटकन सांगा बरं मला.
ओमेगाची डायरेक्शन कशी असते, पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चालला कुठं जाईन रे बेटा, वरती. अँटी क्लॉकवाईज असला तर, आहे की नाही. बरं ओमेगा परपेंडिक्युलर व्ही. ए बेटा पर्टिक्युलर पॉईंटला व्ही कसा आहे रे बेटा, टँजेन्शियल. व्ही कसा आहे, टँजेन्शियल. ए बेटा मग मला सांग, समजा व्हीची डायरेक्शन ह्या पॉईंटला टँजेन्शियल, ह्या पॉईंटला टँजेन्शियल, ह्या पॉईंटला टँजेन्शियल. पटकन सांग, सगळ्यांना व्हिज्युअलाइज होतं का नाही. अरे सर नो परपेंडिक्युलर आहे का नाही, अरे आहे का नाही, आहे का नाही, काही नाही. अरे हॉरिझॉन्टल आणि ते व्हर्टिकल आहे, परपेंडिक्युलर नाही रे. अरे ह्या प्लेनमध्ये अरे बरोबर नाही, टँजेन्शियल व्हेलॉसिटी गोल आणि परपेंडिक्युलर नाही तर काय. सो पहिला ऑप्शन कसा आहे, करेक्ट. ते काय शोधा म्हणतायत, रॉंग शोधा म्हणतायत. चला दुसरा, व्ही परपेंडिक्युलर रे. केलं मग अशी आपण, अरे मग अशी केलं ना. अरे A80 आहे इथं, कोण आहे फक्त ACP. व्ही टँजेन्शियल अँटी क्लॉकवाईज चालताना नीट बघा, कळालं का नाही कळालं. हे अरे कळत आहे का नाही. अरे आपण घरी अभ्यासाला बसलो, अभ्यास अभ्यास बुंग चालले खेळायला. अरे बरोबर आहे की नाही. हां हे बाय ACP हे 90 आहे म्हणजे हे बी करेक्ट आहे, बरोबर आहे नाही. ते काय शोधा म्हणतायत, रॉंग. ओमेगा परपेंडिक्युलर टू अल्फा. अल्फा कुठे वरती आहे. सांगू मेलो रे, सांगू मेलो. अरे गोडुल्या, जिकडं थीटा आले का लक्षात, आणि अल्फा जर ह्या डायरेक्शन मध्ये आला तर तो ओमेगाला वाढवणार आहे, आणि तो ह्या डायरेक्शन मध्ये आला, झेपा की नाही झेपा. मग ह्यो ऑप्शन करेक्ट आहे का रॉंग आहे, रॉंग आहे. कशामुळं, ओमेगा आणि अल्फा मधला अँगल एकतर 0 किंवा, कळतंय सगळ्यांना. अरे ओके, काही लिहायचं आहे त्याच्यात. चला पुढे. एखादा अर्धा क्वेश्चन असा कन्सेप्च्युअल असतो जो फक्त 3च सेकंदात व्हायला पाहिजे. लक्षात आलं का तुला. तुम्ही म्हणता ना फिजिक्स पेपरला टाइम पुरत नाही, आज काही नाही, काही क्वेश्चन सोपे असतात. चला पुढे. ऑब्जेक्ट ऑफ मास 40 ग्रॅम मूव्ज युनिफॉर्मली अलॉंग अ सर्क्युलर पाथ. ए बेटा युनिफॉर्मली अलॉंग द सर्क्युलर पाथ म्हणले म्हणजे परत एकदा म्हणजेच काय, कळतंय का. विथ लिनियर स्पीड ऑफ 20 म्हणजे हा 20 काय दिला रे बेटा आपल्याला, व्ही दिला. 40 ग्रॅम हे काय दिलं बेटा आपल्याला, मास दिलं. पुढे पण ते कशात दिलं, ग्रॅम. मग आपण त्याला काय कन्वर्ट करणं आहे, किलो. कसं करायचं, 0 अरे भागिले 1000. हां पुढे. इफ अँग्युलर स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज 4 रेडियन पर सेकंड म्हणजे काय दिला बेटा मला, ओमेगा दिला. सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन इट विल बी, मोठ्याने बॉम्बला FCPचा फॉर्म्युला, मोठ्याने बॉम्बला mv² बाय दुसरा. यातला नेमकं कोणता वापरायचा, MR ओमेगा², कारण कोण दिसलाय. बर मग MR आहेत का रे बेटा तुझ्याकडे, जरा पटकन सांग मला, आहेत का. कुठं आहे, आर नाही ना, यम आणि ओमेगा आहे. मग आरला रिप्लेस करायचं कुठून, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. इकडे पाय, व्ही इज इक्वल टू, याच्यातून आर काय होईल बेटा पटकन सांग, व्ही अपॉन, कळतंय का ते गुणिलेचा भागिले. हां लाव पटकन. यम आरला काय लिहायचं, व्ही अपॉन ओमेगा, बरं का. आणि गुणिले पलीकडे कोण आहे रे, ओमेगाचा. अरे झेपतंय सगळ्यांना. हां मग काय झालं बेटा, हे हा ओमेगा गेला, स्क्वेअरमधला एक जण गेला, कोण आला, MV ओमेगा. सांगा बरं यम किती आहे रे, 40 ग्रॅम. पण त्याला काय करणं गरजेचं आहे, कळतंय का तुला. हे इकडं बघे गोडुल्या, यम इज 40 ग्रॅम विच इज इक्वल टू 40 भागिले किलो 1000, ते होईन किलो. सगळे याचा युनिटमध्ये पाहिजे, कळतंय का. चला पुढे. हे झालं यम. व्ही किती दिला रे बेटा, 20, आणि ओमेगा किती दिला रे बेटा, 4. मग सोडवा याला, हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल आउट. 2 आणि भाग द्या, हे किती आले 50. हा 0 आणि हा 0 कॅन्सल. 4 गुणिले 4 आले, सो 5 त्रिक 15.2 न्यूटन, 3.2. छापलो, ली पटकन ली.
चला रायटिंग ओव्हर. अरे आता तरी सोपं वाटतंय का नाही? वाटूच शकत नाही सर, आमचा विषयच हार्ड आहे. तुम्ही किती शिकवा, असे लई शिक्षक येऊन गेले, पण आम्हाला काही कोणी मोटिवेट करू शकलं नाही आणि कोणी करणार सुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही ते दुस्साहस करू सुद्धा नका. हम नाही सुधरेंगे. झालं लिहून? चला काय म्हणतायत 2021चा प्रश्न. हा बोल बेटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. बरं का, आता नुसतं काय म्हणले सर्क्युलर, युनिफॉर्म म्हणले का? याचा अर्थ इट इज देअर, इट इज नॉट झिरो. हां ना, आपल्याला काही नेहमी इटीचं घेणं देणं असतं असेल भाग नाही. पण इथं काय म्हणतात बेटा, सांग मला पटकान. थीटा दिला, काय दिला रे थीटा तुला? एकदम बेसिक क्वेश्चन आहे पण कन्सेप्च्युअल आहे बघ. साइन π/6t. आता थोडं कन्फ्युजन आहे बरं, थांबा. π/6t असं आहे ते, आलं लक्षात? टी कधी खाली नसतो. हां तर काय म्हणतायत, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ॲट टी इज इक्वल टू 3 सेकंड्स. तिसऱ्या सेकंदाला काय काढा? अँग्युलर व्हेलॉसिटी काढा. नीट आहे का माझ्याकडे सांगितलं, लक्ष द्या. अँग्युलर व्हेलॉसिटी किती प्रकारची आहे? दोन. प्रत्येक वेक्टर व्हेलॉसिटी वगैरे किती प्रकारची आहे? दोन. एक इन्स्टंटेनियस आणि एक ॲव्हरेज. अरे आपण एक ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढलं होतं, बरोबर नाही? हे कसं आहे? इन्स्टंटेनियस. आणि इथं काय काढू लागतं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह. काय काढू बेटा? डेरिव्हेटिव्ह. मग आता बघ, थीटाचा डेरिव्हेटिव्ह मी सांगू गेलो, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. परत लिहितो रे, जय गरिबी. हे बघ, डिस्प्लेसमेंट चा रेट ऑफ चेंज पाय गरिबी. आता 1D मध्ये डिस्प्लेसमेंटला आपण लिहितो यस, त्याचा रेट ऑफ चेंज v इज इक्वल टू हा ॲक्सेलरेशन. थोडं मोठ्याने बोंबला आता, तेच गोल गोल अँग्युलर मध्ये. कम ऑन, डिस्प्लेसमेंट इज थीटा, व्हेलॉसिटी इज अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज हा अल्फा डी ओमेगा अपॉन. आता तरी जीवाला बरं वाटलं का नाही? हा त्या बाय हे वापरायचं आहे, डी थीटा बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्या, म्हणजे कोण भेटन? ओमेगा. चला मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तुला माहिती आहे 5 चिटाकलाय म्हणून वाचला. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस जो आहे तो तसाच लिही, πt भागिले 6 गुणिले πt भागिले 6चा डेरिव्हेटिव्ह π/6 गुणिले टीचा 1. पटकन हात वर कर. किती जणांना कळालंय? संपलं. तेवढेच सीईच्या ट्रॅकवरती आहेत, कारण की डेरिव्हेटिव्हची फक्त छटाक कन्सेप्ट होती, पण आपण 2.5 किलो चॅप्टर घेतला अख्खा. खरं आहे का खोटं आहे? फिजिक्समध्ये फक्त एवढूसा चॅप्टर होता, पण आपण भला मोठा आखा चॅप्टर घेतला, तरी आपली परिस्थिती जैसे थे. हा चला आधीकडे पाय. हे आलंय आपल्याला, परंतु ते काय म्हणतायत? ॲट टी इज इक्वल टू 3 सेकंड्स. म्हणजेच ओमेगा कधी रे बेटा? टाइम किती टाका? 3 सेकंड्स. टाइम किती टाका? 3 सेकंड्स. ओके. हां मग सांगा बरं आता. टाइमची वाली फक्त काय टाकायची? 3. बोल पटकन. इंटू कॉस पाय. टाइमला किती टाकायचं? 3 अपॉन 6 मल्टिप्लाय बाय π/6. ओके ठीक. मग आता इकडे पहा बरं, दिस इज इक्वल टू 3 × 3 आणि 3 दुने कॉस π/2. काय रे? सगळा बाजार उठला तरी खायला कळाना. 5 गुणिले कॉस 90ची व्हॅल्यू 0 गुणिले π/. अरे आता तरी कळत आहे का नाही? सो फायनली फायनल आन्सर काय आलं? घ्या लिहून. काय मला असं वाटतंय पुढच्या आता मी सोडून देतो पटकन. अरे बरोबर आहे नाही? छपाई तुम्ही घरी करा, उद्या मी लगेच चेक करतो, म्हणजे वही भरण आहे का नाही? चला पुढचा क्वेश्चन पाहा आता. ए बॉडी ऑफ मास m इज मूविंग विथ स्पीड v अलॉन्ग सर्क्युलर पाथ, ज्याची रेडियस काय बच्चा? r. नाउ स्पीड इज रिड्यूस टू v/2. स्पीड रिड्यूस झाला v/2, म्हणजे काहीतरी पट झाला. म्हणजे माझ्या लक्षात आलं हे क्वेश्चन कशाचा आहे. तोंड जोडून घेईन बरं एका दिवशी मी. हा कशाचा आहे? प्रपोर्शनॅलिटी. अरे रताळ्या, काहीतरी टाइम्स आहे किंवा कितीतरी टाइम्स कमी झाला, कळत आहे का नाही? अरे दुप्पट झाला, तिप्पट झाला, किंवा अर्धा झाला, 1/3 झाला, तुला कळत आहे का नाही?
म्हणजे कशाचं प्रोपोर्शनॅलिटीचा क्वेश्चन आहे, कशाचा आहे प्रोपोर्शनॅलिटीचा क्वेश्चन आहे, कॉमन सेन्स. पुढे रेडियस इज इन्क्रीज टू 3r, म्हणजे बेटा ते काय म्हणून राहिले का जो नवीन स्पीड आहे तो अर्धा झाला, बरोबर आहे की नाही, आणि जी नवीन रेडियस आहे r2 ती किती झाली बेटा 3 टाइम झाली पहिलीच्या. अरे कळतंय का नाही. चला पुढे फॉर दिस चेंज इनिशियल सेंट्रिपेटल फोर्स नीड्स टू बी, पहिला सेंट्रिपेटल फोर्स किती. पहिली गोष्ट आपली अडचण अशी सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युलाच पाठ नाही. प्रसाद सांग रे सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला. पाय कसा धरला तुमचा मास्तर असा आहे त्याला तो तोंड पाहिलं का लक्ष देतं याचा पाठ आहे का नाही, आणि मी आधीच भविष्याने केली की नाही. हां त्याच्यामुळे 50-50 रुपये वर्गणी देऊन जाताना. हां FCPचा फॉर्म्युला सांग पटकन. इज इक्वल टू, एवढी वाईट परिस्थिती अपेक्षितच नाही. काल तर शिकवलंय पण आज जवळजवळ 3दा ते 4दा झालंय का नाही. अरे मग आपलं लक्ष कुठं आहे सर ते तुम्हाला सांगू नाही शकत. हां FCP इज mv²/r इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. आता ऐक रे हे झाला फॉर्म्युला. पर याच्यामध्ये व्ही आणि आरचा मॅटर आहे, म्हणजे पहिला का दुसरा रे, पहिला का दुसरा, पहिला. कॉमन सेन्स सर. चला सो लगा दो FCP इज इक्वल टू बोल पटकन mv²/r. आता काय करू रे याला गोल कर ना, कारण व्ही आणि आर मध्ये बदल आहे ना, मास कुठं बदललंय कळतंय का नाही. हां आता मात्र लई महत्त्वाचं स्टेप आहे. प्रोपोसिटी कशी लिहायची तरी 80% जणाला कळना, नीट लक्ष दे. इकडे पाय, जो सेंट्रिपेटल फोर्स नवीन आहे बच्चा त्याला मी बोललो F2, आणि जो जुना आहे त्याला बोललो F1. F2 अपॉन जो पाहिजे तो वरली, जो नको तो खाल्ली. पुढं बघ बेटा एक व्ही आणि एक आर आहे, व्हीचा स्क्वेअर आहे आरचा नाही आहे. इट्स ओके, आपल्याला त्याची घेणं देणं नाही. पण डाव्या साईडला F वरती आहे, उजव्या साईडला व्ही वरती आहे, म्हणजे या दोघात कसं आहे डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. झेपा की नाही झेपा. अरे कालं का नाही कालं. डावीकडे F वरती आहे, उजवीकडे आर खाली आहे. कशी प्रोपोर्शनॅलिटी इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. अरे अलग लक्षात. मग डायरेक्ट असताना 1च्या समोर 1, 2च्या समोर 2, आणि इनव्हर्स असताना 1च्या समोर 2, 2च्या समोर 1. हे तुला ऐकायला किचकट वाटते पण लिहिताना इट विल सेव्ह युअर टाइम. अलग लक्षात. हे बघ F2 अपॉन F1. हे बघ व्हीचा स्क्वेअर बाळा स्क्वेअर असू दे काही घेणं नाही, पण F वर व्ही वर मग काय करतं V2 अपॉन ब्रॅकेटचा. अरे सोपं आहे की नाही. क्यूब असता आपण क्यूब केला असता, आपल्याला काही घेणं देणं नाही. कम ऑन, इकडं F वरती आहे तिकडं आर खाली आहे, कसं लिहू R1 अपॉन. अरे कळतंय का नाही राव. किती जणांना कळतंय हात वर करा. नाही तर मग रेग्युलर मेथडने जायला मग 2-3 स्टेप ते बसावं लागेल दोनदा लिहित. अरे शॉर्टकट वापरायचा का रेग्युलर मेथड झेपतोय सगळ्यांना. हां चला मग सो डाल दो. V2 काय रे बेटा V2, हे पाय ना V2 V/2, किंवा तुम्ही त्याला सिम्पली काय म्हणू शकता V1/2, आणि याला काय म्हणू शकता 3 टाइम्स R1. अरे लक्षात आलं का. सो डाल दो. चला V2 ला काय लिहू बेटा V1च्या अर्धी V1 अपॉन 2, आणि V1 ला काय ठेव बच्चा V1, त्याचा काय रे बाळा स्क्वेअर. चला R1/R2 कम ऑन. R1 ला R1 असली आणि R2 ला काय लिही 3 टाइम्स. कळतंय सगळ्यांना. हे बघ V1 ला V1, R1 ला R1. सो बस ब्रॅकेट ओपन करतो बेटा, विच इज इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर 1/, अरे इथं कोण उरला होता 1/2. हां मल्टिप्लाय बाय बोल बेटा 1/, म्हणजेच 1/, काय काढलं हे F2 अपॉन F2. याचाच अर्थ F2 काय झाला भागिलेचं F1 काय होईल रे बाबा गुणिले, म्हणजे तो काय झाला 12 टाइम्स कमी झाला. भागिले 12 झाला ना, भागिले 2 आपण काय म्हणलो असतो अर्धा झाला आहे का नाही. भागिले 4 आपण काय म्हणलो असतो चतकोर झाला. भागिले 12 म्हणजे काय रे बेटा डिक्रीज्ड 1/12 टाइम्स. अरे कळतं सगळ्यांना. छापलो जल्दी. काय झालं. अरे हा पुढं सरकायची सर आपल्याला. चला पुढे रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड ऑफ अवर हँड अँड सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज. हे सेम टाईपचा क्वेश्चन आतापर्यंत 1-2दा झालेला आहे. रिलेटिव्हचा अर्थ काय फरक कोणाचा रे बेटा अवर हँड आणि सेकंड हँड. मग पटकन सांगा रिलेटिव्ह काय म्हणतात आपल्याला अँग्युलर स्पीड, म्हणजे बच्चा अँग्युलर स्पीड ऑफ अवर हँड मायनस अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड. फॉर्म्युला पटकन सांगा 2π/t ऑफ अवर हँड मायनस 2π/t ऑफ सेकंड हँड. पटकन सांग बेटा. आता इकडे पाय ना 2π आधी कॉमन घेऊन टाका. चला 1/, टाइम पिरियड ऑफ अवर हँड मायनस 1/, टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड. पटकन सांगा तुम्हाला टाइम पिरियड ऑफ तास काटा. अरे 12 टाइम्स 3600 सेकंद, जसं तुला करायचं करा बरोबर नाही. मायनस टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. बस याला सोडवायचे. आणि इकडं मी चेक केलं तर मला पाय तसा दिसला, पायला ठेवायचं, याला सिम्प्लिफाय कम ऑन. सो बेटा इकडे बघ 2π कंसात 1 अपॉन. आता इकडे बघ रे बेस तर आपल्याला सेम करावं लागेल बाळा. येस ऑर नो.
इकडं पाय, घाबरू नको. आहे बघ, 1 भागिले इथं कोण आहे रे 60. आता मला माहिती आहे 60ला 60 निघून लिहून काय होईल 3600. मग इकडं पाय ना, मी काय करतो इकडं बेटा, पहिले 60/60 केलं चालेल का नाही? यस सर. 60 3600 आलं, पण अजून कोणाची गरज आहे 12. मग काय करू बेटा 12/12. अरे झेपा की नाही झेपा? अरे झाला ना बेस सेम. विच इज इक्वल टू, ह्या बघ हे 2 पाय तसाच ठेव आणि वरती आता पाय. ए बेटा दोघांचा बेस काय आला रे 12 गुणिले हां वरती पाय 1 मायनस हां 12 72 700 विच इज इक्वल टू कम ऑन 2 पाय. ए बेटा किती आला फरक 719. पण कसा रे भागिले 12 गुणिले 3600. पुढं काय करू रे बेटा, बेस आहे 12 विच इज इक्वल टू मायनस 719 भागिले करा 3003 आहे 18 आणि व्हेरी सॉरी 6 आहे ना तो, एक्स्ट्रीमली सॉरी. किती म्हणते ते 6 36 3 18 आणि 3 21. पहा बरं झेपा की नाही झेपा. 719 पाय राहिला ना आपला. अरे हा पाय राहिला ना 719. हे काय ऑप्शन समजते, सोपं आहे. ओके एकदम इझी. आता इझी वाटायला लागलं की नाही? चला पुढे. पार्टिकल इज परफॉर्मिंग काय रे बच्चा UCM चा अर्थ आहे का नाही? आपल्या आठवले म्हणून पाठवले, आपल्या डोक्यात ठेवी. चला पुढे. अलॉंग अ सर्कल ज्याची रेडियस कॅपिटल R इन हाफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, अर्धा राऊंड मारल्यावर इट्स डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स कव्हर्ड आर रिस्पेक्टिव्हली. मी अशा टाईपचा एक गोल क्वेश्चन घेतला होता, पॉईंट ABCD, आणि म्हणलो होतो CETत कधीही येणार नाही, परंतु आलाय 2022 साली. म्हणजे तू नशीबवान आहे. अरे कालं नाही कालं. हा आणि हे उत्तर न येणे म्हणजे भर मांडवातून नवरी पळून जाणे रे प्रियकारासोबत, अशी परिस्थिती आहे. हे झालं की नाही झालं? 9वी फाउंडेशनचं आहे ते. कसं सोडवायचं सांग पटकन. हे बघ किती मारला बेटा अर्धा राऊंड. हे बघ वरून पार्टिकल सपोज क्लॉकवाईज खाली आला. ओके हां अर्धा राऊंड मारल्यानंतर काय काढा म्हणतायत रे बेटा तुला? डिस्प्लेसमेंट आणि अगोदर डिस्प्लेसमेंट नंतर डिस्टन्स. बोल पटकन डिस्प्लेसमेंट किती आलं? अरे R प्लस डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट पाथ इनिशियल टू फायनल 2R. किती आलं बच्चा? आणि पटकन सांग मला डिस्टन्स. अख्खा राऊंड असतो 2 पाय R. पार्टिकल किती आलाय? पार्टिकल किती आलाय? अर्धा. म्हणजेच काय रे बेटा पाय R. सो पाय बोला 2R आणि पाय R. हे चिंदी क्वेश्चन होता 2-2 सेकंदाचा, बरोबर आहे की नाही? चला. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक इन डिग्री पर सेकंड. किती चिंटू क्वेश्चन आहे हे. भरपूर क्वेश्चन झाले की नाही? काय काढा म्हणले तुला? अँग्युलर व्हेलॉसिटी. मोठ्याने बोंबला फॉर्म्युला ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. हां शाबास. अरे रेट ऑफ चेंज ऑफ थीटा विच इज इक्वल टू 1 राऊंड हाणल्यावर 2 पाय अपॉन T. कोणता हँड आहे? मिनिट हँड. सांग पटकन 2. पण ते काय म्हणताय तुला? डिग्रीज पर सेकंड. ए बेटा पाय म्हणजे किती? 180 डिग्री. टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड. बोल पटकन. टुचुक टुचुक 18 18 18 2 36 20 1/10 नाही तर 0.1. पा ऑप्शन मध्ये काहीतरी सापडला. अरे का आलं का नाही? चला वाचा. वेन द बॉब ऑफ द मास यम. बॉब अर्थ दिला होता तुला हेवी मास छोटा यम. हा आणि मूव्ज इन द हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ द रेडियस R. असं म्हणलं तो लक्षात पाहिजे कोणती कन्सेप्ट आहे? कोनिकल पेंड्युलम विथ द युनिफॉर्म स्पीड V म्हणजे कोणता स्पीड? लिनियर स्पीड. हां द लेंथ ऑफ द स्ट्रिंग कॅपिटल L डिस्क्राइब द कोन अँड सेमी अँगल थीटा. द सेंट्रिपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब इज गिवन बाय. काय काढतं बाळा आपल्याला? सेंट्रिपेटल फोर्स. काय काढतं बेटा आपल्याला? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला मोठ्याने बोंबला mv²/r विच इज ऑल्सो इक्वल टू. पटकन सांग यातला पहिला वापरायचा आहे का दुसरा? एवढं बी सांगेन सर V म्हणजे विषय पाहिल्याचा आहे, परंतु ऑप्शन पाहिलं सर लय डोकं जाम झालंय. त्याच्यात आलंय का mgr/L² - R². mgr L² R² असा सगळा विषय. घाबरू नको, मी तुझ्या बोकांडी आहे. इकडं पाय कोनिकल पेंड्युलम. इकडं पाय. ए नीट लक्ष दे. तुला माहिती आहे हा बॉब आहे, याला गोल फिरवलं ए बरोबर आहे की नाही? हे बघ मग मला सांग बेटा, मी परत परत चित्र काढू 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 तुला शिकवतोय. लक्ष दे. विषय Lचा आहे का नाही? अडचण नाही सर. माझी एक सवय आहे का चला
बॉबला दोन्ही ठिकाणी दाखवू आणि इकडे बघ बेटा इथं लिहिली लेंथ यल आणि माझी सवय पलीकडे काय दाखवायचं टेन्शन. काय दाखवायचं टेन्शन. ह्या सगळ्यामध्ये टेन्शनचा रोल आहे का मला तर काय वाटना. ठीक आहे चला ए बेटा ही कोण आहे रे रेडियस आर हा अँगल 90 आणि व्हर्टिकल हाईट एच. पटकन बोला झेपा की नाही झेपा. ठीक आहे mv²/r आणि याच्यामध्ये ऑप्शनमध्ये मला काय दिसतं माहिती का mgrl. कोण दिसतंय mgrl. तर मी आता तिकडे येतो mr. फक्त मला v नको आणि त्या बदल्यात कोण आला पाहिजे बच्चा lr. अलग लक्षात. थोडक्यात काय v नको. पटकन सांग मला मी इथून काल डेरिवेशन केलं होतं का नाही tan θ इज इक्वल टू पटकन बोलणार आहो v²/rg v²/rg. मग या v² च्या ऐवजी rg tan θ चलेगा की नाही चलेगा सर. मग इकडे पाय v² जागी काय लिहायचं कळलं ते बी कळा नाही रे भो. v² इज इक्वल टू rg tan θ. झेपा की नाही झेपा. अरे झेपा की नाही झेपा. यस सर झेपा लय जोरात झेपा. आता इकडे पाय भागिले खाली आर. अरे कळतंय का नाही. चला आता काय झालं बेटा आरला आर झाला कॅन्सल पण तो आपल्याला उडवायचा नव्हता पण दुर्दैवाने तो जाऊ परत येईन पाहू आपण घाबरू नको. इकडे पाय जी पाहू ना आपण आता जातोय तर घालू त्याला आपण. चला tan θ इकडे डायग्राम पाय आणि मोठ्याने सांग मला tan θ इज इक्वल टू काय दळबद्री आहे रे तू. अरे ती डायग्राम पाहून तुला tan θ सांगताय ना लाईटच आली आणि परत गेली. अरे रताळ्या tan θ r/h. हां मग हे बाय tan θ ला लिहिला r/. आला का नाही आला परत आला गेटिंग mgr आला. आता फक्त विषय कोणाचा आहे यलचा. आता इकडे पाय तुला मी राईट अँगल ट्रँगल असताना मग अशीच बोंबलू शिकवलं रे बोंबलू शिकवलं तुला. अरे बरोबर आहे का नाही. राईट अँगल ट्रँगल असला रे असला हायपोचीच 2 पिल्लं इथे बरोबर आहे का नाही. हे पिल्लू साईनवालं आणि ते पिल्लू कॉसवालं. ह्या पिल्लाला म्हणायचं यल साईन θ आणि ते पिल्लाला म्हणायचं. मजा आली का नाही आली. हा अभ्यास तो आजच्याच घरी केला परफेक्ट होशील नाही तर घुम्यावानी निसता जवळ घेतलं. अरे का आलं तुला. हां पटकन हे पिल्लू काय झालं यलचा चिटाकलेला असल्यामुळं यल कॉस θ आणि हे काय झालं बच्चा कर रिप्लेस. तुला कोण रिप्लेस करायचं एच. सो बेटा mgr आणि तो भागिले एचला काय टाकायचं बेटा यल कॉस θ. काय टाकायचं बेटा यल कॉस θ. तू म्हणजे सर परत एक अडचण आली कोणती इथं mgr आणि यल आहे ओके. माझा आपल्याला फक्त कॉस θ नको. कोण नको बेटा कॉस θ. मी इथून कॉस θ काय होईल रे कॉस θ होईल h/l. काय होईल बेटा मग एक काम करू आपण एलला टाकू रूटमध्ये r² प्लस h². पण हे थोडं कॉम्प्लिकेट होतं मग थोडं थांबू आपण विचार करू. mgrh इथपर्यंतचा कार्यक्रम आलेला आहे आर बरं का. जी हाईट आहे हाईट इज यल कॉस θ बर आणि कॉस θ इज h/l. झालं सॉल्व. इकडं पा काही नाही किरकोळ विषय. हे बघ बेटा mgr बरं का. ऐक ना हे एवढं करायची काही गरज कशामुळं इथं ट्रिकोचा मॅटर नाही घ्यायचा. ते आठवले म्हणून पाठवले. अरे याचला डायरेक्ट तू पायथागोरस बाबा थेरम लाव ना. अरे इकडे बघ ना l² काय रे बच्चा l² इज कम ऑन r² प्लस आणि आपला जो खाली एच आहे का नाही रेडीली अवेलेबल आहे का नाही त्या एचला काय लिहू शकतो बेटा मी डायरेक्ट आता हे बा mgr बोल ना एचचा स्क्वेअर l² मायनस r² होईल रूटमध्ये l² मायनस r². सोपं आहे का नाही. पायथागोरस थेरमने आपण फक्त एच काढला लावून दिला पाय mgr अपॉन रूटमध्ये mgr अपॉन इथं रूट नाही mgr अपॉन रूटमध्ये बघ सिद्धू लगेच खुश झाला. हा मंडळ आपले आभारी आहे ओके.